तालुका मोहोळ हे अजितदादा पवार कला महाविद्यालय पंढरपूर येथे कार्यरत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर हजारो व्याख्याने त्यांनी दिली. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्यासमोर सुद्धा दिल्लीमध्ये त्यांचं भाषण झालेलं आहे. संत साहित्याचे गाढे अभ्यासक तसेच सर्व महापुरुषावर अनेक व्याख्याने त्यांनी दिले आहेत. अशा या महान व्याख्यात्यांचं आज आपल्याला व्याख्यान ऐकायचं आहे. तर आदरणीय माऊली जाधव यांना मी आमंत्रित करते की त्यांनी आपल्या व्याख्यानास आणि मौलिक मार्गदर्शनास सुरुवात करावी. अंधाराच्या साम्राज्याने आणि संशयाच्या ढगाने महाराष्ट्राचा वर्तमान काळ व्यापून टाकला असताना स्वतःच्या धगीनं पेटून उठून एखाद्या पंथीनं समंत विश्वाला प्रकाश द्यावा अशा प्रकारचं नेतृत्व ज्यांच्या कर्तृत्वात होतं, असं संबंध महाराष्ट्राचं आराध्य दैवत क्षेत्रीय कुलवंत सिंहासनाधिष्ठ राजाधीश्वर राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी मी नतमस्तक होतो, अभिवादन करतो. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावरती उपस्थित असलेले मनोरमा परिवाराचे अध्यक्ष, माझे मार्गदर्शक सन्माननीय श्रीकांतजी मोरे साहेब, मनोरमा सखी मंचच्या अध्यक्षा शोभाताई मोरे मॅडम, उपाध्यक्षा अश्मिताई गायकवाड, सन्माननीय डॉक्टर सुमित मोरे सर, मोरे मॅडम, पद्माकर कुलकर्णी सर, सर्वच मान्यवर आणि खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर मनापासून प्रेम करणारे सर्व निश्चिम शिवभक्त बंधूंनो आणि भगिनींनो, योगायोगानं आज विषय दिला आहे छत्रपती शिवरायांचं महिलाविषयीचं धोरण. भोसले सर आहेत, सर्व कविवरी आहेत, काळे सर आहेत, आज योग आहे. मोरे सरांच्या कवितेचं प्रकाशन पुण्यामध्ये झालं. आळंदीपासून पंढरपूरला माऊलींची पालखी येते. जगद्गुरू तुकाराम महाराजांची पालखी देहूपासून पंढरपूरला येते. मोरे साहेबांचं गाव पंढरपूर आणि मोरे साहेबांनी पुण्यामध्ये सरस्वतीच्या मंदिरामध्ये खऱ्या अर्थानं पारायण सोहळा त्या ठिकाणी साजरा केला. त्याबद्दल पहिल्यांदा सर आपलं मनापासून कौतुक आहे. कारण डोळे भरून पाहो देवा तेने विसरू देह भावा ऐसा निश्चय करून म्हणे नाम याची जणी हा सुख सोहळा आहे. आमच्या बहिणाबाई आहेत माळीताई. हाती नाही बळ दारी नाही आड त्याने फुलं झाडं लावू नये, सोसता सोसना संसाराचा भार त्याने मायबाप होऊ नये. हा बहिणाबाईचा अभंग आहे. पंढरपूरला ज्यावेळेस पालखी येते माऊलींची, वाखरीजवळ पालखी आली की 80 वर्षाचे म्हातारी माणसं बोडके दादा त्यांच्या अंगामध्ये चैतन्य येतं की माझं 20 वर्ष 22 वर्ष वय आहे आणि त्या शिवेवरती आलं की त्यांना पंढरपूरच्या पांडुरंगाचा कळस दिसतो आणि मग सहज त्यांना एक ओवी आठवते बहिणाबाईंची. सुंदर माझं जात ग फिरत बहुत ओव्या गाऊ कौतुके एरेबा विठ्ठला. ही पंढरपूरची खासियत आहे. आणि मग कळस दिसला की त्या पुढे जाऊन सांगतात पंढरपूरच्या, त्या शिववर आले असतात ना बाँड्रीवर, पंढरपूरच्या शिववरी कळस देखील पिवळा आणि तयामध्ये शोभतो ग विठ्ठल माझा सावळा. ही विठ्ठलांची खऱ्या अर्थानं ताकद आहे. आणि म्हणून यदा कदाचित की काय हे विठ्ठलाचे भक्त मोरे साहेब, आपलं गाव पंढरपूर, आणि म्हणून हिने ठरवलं की सगळ्या पालख्या पंढरपूरला येतात, आपली पालखी आपण पुण्यामध्ये नेऊया आणि पुण्यामध्ये प्रकाशन करूया. दुसरी एक गोष्ट योगायोगाची अशी आहे की मोरे साहेबांची सासरवाडी आहे. डॉक्टर मोरे सरांचं मामाचं गाव आहे. अशोक आकडे सरांना रात्री 10 वाजता आम्ही फोन केला, कारण सासरवाडीमध्ये तुम्ही कार्यक्रम घेण्याचा पहिल्यांदा बहुमान पुणेकरांनी मिळवला, त्याबद्दल तुमचं आम्ही उद्या कौतुक करणार आहे म्हणून सोलापुरामध्ये जाऊन. कारण मामामध्ये फार मोठी ताकद आहे. डॉक्टर साहेब आपले मामा काकडे साहेब, बरोबर का? आणि मामा म्हणजे काय सोपं नाही. मा हिंदीमध्ये साहेब, आता आपण गझल गायली, हिंदीमध्ये आईला मा म्हणतात आणि मराठी भाषेमध्ये आईच्या भावाला मामा म्हणतात. एक मामा 2 आईचं प्रेम देतो, म्हणून त्या मामाचं कौतुक पहिल्यांदा केलं पाहिजे. माझ्या विषयाकडे वळत असताना योगायोग मला वाटतं ठरवून केलं नाही, पण हे परमेश्वराची विधाताची बसल्यावर एक मर्जी असली पाहिजे. आज व्याख्यान आहे आणि संकष्टी चतुर्थी आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवम सर्व कार्येषु सर्वदा. ह्याची इच्छा की अतिशय व्यवस्थित पार पडलं पाहिजे. 26 वर्ष झाली परिवाराला. आता आपण पुढे जातो. हे पुढे जात असताना महाग सिंहावलोकन करतो. गर्दी माणसं सहज करत नाहीत, त्यांना ओढलं जातं.
इथं मी का आलो, कारण मोरे साहेब जरी आमचे बाप असले तरी मॅडम आमची आई आहे. कारण आपण बापाला आवाजाव बोलतो पण आईला आरतुर बोलतो. वडिलांविषयी आपल्या मनात आदर असतो पण आईविषयी प्रेम असतं. ही ताकद ह्या मनोरमाची परिवाराची आहे. मला रामकृष्ण परमहंसाकडे पहिल्यांदा जावं लागल. रामकृष्ण परमहंस वर्गामध्ये शिकवत असताना एकदा त्यांच्या आईची आठवण आली. स्वामी विवेकानंदाचे ते गुरु होते, ते काय साधे होते का, ते प्राध्यापक होते. त्यांना आईची आठवण आली आणि मग प्राचार्याच्या कॅबिनमध्ये गेले आणि सर म्हणले मला रजा पाहिजे. ते म्हणले कारण नाही, म्हणले मला आईची आठवण आली आणि मला घरी जायचं आहे. ते म्हणले रजा देता येणार नाही. पटदिशी ते स्टाफ रूममध्ये गेले, दुसरा एक अर्ज लिहिला आणि दोन्ही अर्ज ठेवले. एक अर्ज होता रजेचा आणि दुसरा होता राजीनाम्याचा. एक तर राजीनामा मंजूर करा किंवा रजा मंजूर करा. प्राचार्यासमोर प्रश्न उभा राहिला, रजा मंजूर केली बरी, राजीनामा मंजूर केला तर मग आयुष्य याचं पाप कोणी घ्यायचं. ते म्हणले केला रजेचा अर्ज मंजूर. 6-7 वाजले, 8 वाजत आल्या. दिवस पावसाचे. 8-9 वाजता रूमवरती आले. गबाळ आवरलं. एसटी वगैरे काय नाही. तुफान धो पाऊस चालू आहे. नद्या वाहत आहेत. एसटी नाही, गाडी नाही. आणि परमहंसाने भरलेल्या नदीमध्ये उडी मारली. पोहत आले. पहाटे 4-5 वाजता घराकडे आले. दारावरची कडी वाजवली. आईनं त्यांच्या आवाज ओळखला, माझ्या पोराचा आवाज आहे. आत आले. बाहेर आल्या आईला पहिला प्रश्न टाकला, अरे तू आलाच कसा. त्यांनी सांगितलं या भरलेल्या नदीतून आलो. पण पाऊस पाणी तुला भीती नाही वाटली का. आईला सांगितलं परमहंसानी, नदी समुद्राच्या दिशेनं वाहत होती आणि मी आईच्या ओढीनं घराकडे येत होतो. ही ओढ मनोरमा परिवाराकडे येताना लागते. हा विषय आहे. आवर्जून अनेक गोष्टी आहेत. आज संकष्टी चतुर्थी आहे आणि चतुर्थीचा छत्रपती शिवरायांचा, जिजाऊंचा, यशोदा मातेंचा, देवकींचा फार जवळचा संबंध आहे. कारण फोडेले हे भांडार धन्याचा हा माल, मी तू हमाल बहारवाही. जगद्गुरु तुकाराम महाराजांची परवा दिवशी काळेसाहेब तुकाराम बीज झाले आणि तुकाराम महाराज म्हणतात की 5000 अभंग मी लिहिले, पण शेवटी त्यांनी शेवटचा अभंगात सांगितलं, फोडेले हे भांडार धन्याचा हा माल, मी तो हमाल बहारवाही. यात माझं स्वतःचं काहीच नाही म्हणले, सगळे विठ्ठलाचं आहे. हे त्यांना अर्पण केलं. फक्त यदम मामा मी आपण काम करत असताना दुसऱ्यावर सोपवलं आणि ज्यावेळी दुसऱ्यावर सोपवून माणूस स्वतः बाजूला सरतो त्याच वेळी मनोरमा परिवार तयार होतो आणि प्रत्येक घटकाला वाटतं की मी मनोरमा परिवाराचा घटक आहे. म्हणून आपण नाही जरी बोलवलं तरी आपोआप माणसं येतात. याचं हे गमक आहे. आवर्जून चतुर्थी याच्यासाठी मी सांगतो की श्रीकृष्ण लहानपणी खोड्या करायला लागला. इतक्या खोड्या करायला लागला की पद्माकर कुलकर्णी सर गोरा आहे आपण इतका खोड्या करायला कृष्ण. मग यशोदा मातेला प्रश्न पडला की हे पोरग काय थांबत नाही. ते ब्राह्मण काकाकडे गेले. यशोदा माता कृष्णाला कडेवरती घेऊन आणि काकाला विचारलं, काका कृष्ण फार खोड्या करतोय, काहीतरी मला मार्ग सांगा. आता कृष्ण काय साधा आहे काय, जगाचा बाप कृष्ण आहे आणि तो खोड्या करतोय. शेवटी आता ब्राह्मण काकाला प्रश्न पडला, नंद राजाची पत्नी यशोदा माता माझ्याकडे आली आहे, आता काहीतरी सांगितलं पाहिजे म्हणले. मग कृष्णाविषयी सांगितलं पडजी काकानी, कृष्ण खोड्या करायचा कमी होईल, पण एक काम करा म्हणले, 5 चतुर्थ्या करा तुम्ही चतुर्थ्या. आणि आज चतुर्थी आहे. कृष्णाला काकेवरती घेऊन गेलेल्या यशोदा माता घरी आल्या. चतुर्थी पाहिली. चतुर्थीचा दिवस आला. सगळं झालं. अगदी हराळी आगाडा ते मोदक सगळं केलं. आता गणपतीची पूजा करायची. पाट मांडला, रांगोळी काढली, पाटावरती गणपतीला बसवलं यशोदा मातेनं आणि गणपतीचं एकदम लक्ष कृष्णाकडे गेलं. गणपतीनं टाणकन उड्डाण केलं आणि खाली येऊन बसलं. नको रे बाबा, कारण कृष्ण आहे, बाप आहे ना शेवटी, वडिलांची आज्ञा पाळली पाहिजे. कृष्णाकडे बघितलं, खाली आला. यशोदा माताने विचार केला, गणपती आलाच खाली कसा, म्हणजे चुकून आला असेल. पुन्हा पाटावर ठेवला. पुन्हा गणपतीनं कृष्णाकडे बघितलं, पुन्हा खाली आला. असं 4-5 वेळा झाल्यावर कृष्णानं गणपतीला सांगितलं, बसा शांत, कारण हा सगळा अट्टा चाललाय माझ्या खोडीसाठीच. हे दोघांनाच माहित आहे मी कोण आहे तुम्ही कोण आहे. ती पाटावरती बसला. पूजा झाली. श्रीकृष्ण खोड्या करतोय म्हणून अट्टात चालू आहे. कृष्णानं पहिलीच खोड सुरू केली. तोंडानं फूक करून आरती फुकली. आरती इजवली ना, पण माहीत नाही, फक्त कृष्णालाच माहीत आहे, गणपतीलाच माहीत आहे. पूजा झाली. जे 21 मोदक असतात ना, ते मोदक देवकी माता, यशोदा माता त्या पूजा करत असताना जे ताटात जे मोदक होते ते एकदम मोदकच गप झाले. यशोदेला प्रश्न पडला, गणपती एकटा पाटावर बसलाय, माझ्याशिवाय या देवघरात कुणीच नाही, मोदक नेले कोणी, चोर आला कुठून. इकडं तिकडं बघितलं, म्हणले काय नाही, म्हणले फरक पडला असेल, इकडं तिकडं कुठं गेला असेल. एकदम लक्ष गेलं श्रीकृष्णाच्या ओटाकडं. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तीर्थे व्यर्थ. त्याला इंग्रजीमध्ये आम्ही कॉन्सन्ट्रेशन म्हणतो, एकाग्रता. एकदम लक्ष गेलं यशोदा मातेचं, कृष्णाच्या ओठाकडे लक्ष गेलं आणि लक्षात आलं की कृष्णानं यदा कदाचित खोडी केली असेल म्हणून ओठ धरला. का केलं तर श्रीकृष्णाच्या ओटामध्ये अख्खं विश्व तोंडामध्ये दिसलं आणि लक्षात आलं की जगाचा बाप माझ्या घरात नांदतोय, मी किती भाग्यवान आहे.
आणि मग याच्या खोड्या करण्यासाठी आता कोणाचा उपाय घ्यायचा, पण देव आहे तो, देव तारी त्याला कोण मारी, अशा प्रकारच्या चिंतनाला सुरुवात करत असताना विषय दिलाय मला छत्रपती शिवरायांचं महिलाविषयी धोरण. आपण टी व्ही दररोज पाहतो, सगळीजण टी व्ही पाहत असताना आपण काल कुठंपर्यंत आलं हे अगोदर साहेब बघतो, कारण आपल्याला ते बरोबर ते धागा लागत नाही ना, जुळत नाही, त्याच्यासाठी काल कुठंपर्यंत आलं आपण बघतो. छत्रपती शिवरायांचं महिलाविषयी धोरण आपण या ठिकाणी पाहत असताना छत्रपती शिवरायांच्या जन्मापूर्वीची परिस्थिती मी तुमच्यासमोर थोडक्यात मांडतोय. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सुजाम्यहम्. महान पुरुष जन्माला येत नसतात तर अवतार घेत असतात, पण कधी अवतार घेतात? पृथ्वीवर अनर्थ माजतो, माणसं जुलमानं वागतात, त्याच वेळी परमेश्वराला पाहवत नाही आणि मग कुणाच्या तरी रूपानं यावं लागतं आणि चाललेला नंगा नाच थांबावा लागतो. असा अवतार धारण केला या महाराष्ट्रातल्या मातीतनं महापुरुषांनी. अशा पद्धतीनं निजामशहा नावाच्या सरदाराचा दरबार भरला होता. मानाच्या वाहनावर सरदार स्वार झाले होते आणि आपापल्या दिवाणखान्याकडे परतत होते. इतक्यात खंडागळे नावाच्या सरदाराचा हत्ती पिसाळला. पिसाळ्याला हत्ती रस्त्याने येणाऱ्याला जाणाऱ्याला पायानं तुडवायला लागला. एका क्षणातच काळ्या आईवर लाल चिखल साचला गेला. त्या पिसाळलेल्या हत्तीचं पिसाळलेलं पण एका सिंहाला पटलं नाही, रुचलं नाही आणि आवडलंही नाही. त्या सिंहाचं नाव होतं दत्ताजीराव जाधव. दत्ताजीराव जाधवाने मेनातले समशर उपसले, हत्तीच्या अंगावर चालून गेले. इतक्यात शहाजी राजांचे बंधू संभाजीराजे भोसले हजर होते. संभाजीराजे म्हणाले, अहो दत्ताजीराव हत्ती पिसाळलाय, पण त्याला जेरबंद करा, ताब्यात घ्या, मुका प्राणी मारू नका, गाडू नका. पण एका सिंहाचं बोलणं दुसऱ्या सिंहाला पटलं नाही. दत्ताजीराव जाधवाने मेनातली समशर उपसली, हत्ती सोंडे वेगळा केला, हत्तीला खलास केलं, हत्ती धारातीर्थी पाडला. दत्ताजीराव जाधवांनी माझा शब्द ऐकला नाही म्हणून संभाजीराजे भोसल्यांना राग आला. संभाजीराजे भोसल्यानेही मेनातली तलवार उपसली, दत्ताजी जाधवांच्यावर चालून गेले. दोन सिंहांच्यात युद्ध सुरू झालं आणि त्यात सरशी झाली. भोसल्यांची युद्धामध्ये दत्ताजीराव जाधव मारले गेले. दत्ताजीराव जाधव मारल्याची वार्ता लखोजी जाधवांना किल्ल्यात समजली. लखोजी जाधव किल्ल्यातून धावत आले आणि संभाजीराजे भोसले यांच्यावर तुटून पडले. पुन्हा एकदा दोन सिंहांच्यात युद्ध सुरू झालं आणि त्यात सरशी झाली. जाधवांची युद्धामध्ये संभाजीराजे भोसले खलास झाली. बघता बघता दोन माणसं खलास झाली. जाधवांची माणसं आली, जाधवांचं प्रेत घेऊन गेली. भोसल्यांची माणसं आली, भोसल्यांचं प्रेत घेऊन गेली. आणि इथूनच जाधव आणि भोसल्यांच्या वैराला खरी सुरुवात झाली. पण इतक्यात मंद समयीच्या शांत प्रकाशात श्वेत वस्त्र परिधान करून बसलेली खमावली आपला भाऊ गेला म्हणून रडत नव्हती, आपला दीर गेला म्हणून ही रडत नव्हती, तर अवघ्या नादानं महाराष्ट्रातल्या मातीतला मराठा धर्म जिवंत ठेवण्यासाठी शिवबा नावाचं अंकुर माझ्या गर्भात वाढू दे म्हणून आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करत होती. आणि अखेरीस 19 फेब्रुवारी 1623 रोजी मासाहेब सौदामिनी जिजाबाईच्या कुशीत, सह्याद्रीच्या मुसीत आणि महाराष्ट्रातील संतांच्या पवित्र भूमीत एक रत्न जन्माला आलं. त्या रत्नाचं नाव होतं श्रीमंत श्रीमान श्री शिवाजी राजे शहाजी राजे भोसले उर्फ शिवबा. आणि त्या शिवबानं स्वतःच्या कर्तृत्वानं स्वराज्याचं तोरण बांधलं. तो शिवबा माझ्या जन्माला येऊ दे म्हणून आई जगदंबे समोर पदर पसरणारी महिला होती. पण त्या महिलांचा सन्मान आज केला जातोय. खऱ्या अर्थानं मला वाटतं 70% महिला जिजाऊंच्या स्वप्नातला महाराष्ट्र आज बाळसत होतं आपल्या रूपानं. तुमच्यासाठी कौतुक आहे, कारण आई या शब्दात फार मोठी ताकद आहे. मनोरमा परिवार आईच्या प्रेमानं बांधलाय. आ ई आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. आई आई म्हणता ओठाला ओठ भिडे. आई म्हणलं की तोंड मिटतं आणि आत्या म्हणलं की आ होतं. आई आई म्हणता ओठाला ओठ भिडे आणि आत्या आत्या म्हणता चार बोटाचं अंतर पडे. इतका फरक आई आणि आत्या शब्दात आहे. हे बहिणाबाईंचं आहे, माझं पदरचं नाही. इतकी ताकद आहे. साध्या साध्या गोष्टीतून आपण पुढे जाऊया. आई आई म्हणता ओठाला ओठ भोडे, आत्या आत्या म्हणता चार बोटाचं अंतर पडे. आई तुझं गोड बोलणं ऐकून मला उठू वाटना, कारण प्रत्येक शब्दात आहे आई गोड साखर फुटाना. ही आई असते म्हणून आईनं फिरवला पाठीवरून हात आणि शेजारणीनं घातला भात. हेही बरोबर असतं. इतकी ताकद आईच्या हातात आहे, मायेत आहे. छत्रपती शिवरायांवर चिंतन करत असताना, आईवर बोलत असताना जिजाऊंना लहानपणचा एक प्रसंग आहे. मासाहेबांना एकदा हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला जायचं होतं. जिजाऊंनी सांगितलं त्यांच्या दासीला की मी जरा उशिरा येईन, रात्री 10-11 वाजतील, मला वेळ होईल, मी तुम्हाला एक काम सांगते. ते म्हणले सांगा अहो साहेब, काम तरी सांगा. छत्रपती शिवरायांना रामायणातल्या, महापुरुषातल्या, महाभारतातल्या गोष्टी सांगा, त्यांना दूध पाजवा आणि मग झोपी घाला. राजे नेमाप्रमाणे आऊसाहेब कार्यक्रमाला गेल्या 10-10:30 वाजता, रात्री उशिरा आल्या. विचारलं राजे दूध पेले का? पेले. राजे झोपे गेले का? गेले. राजाने गोष्ट ऐकली का? आज आम्हाला ती आई पाहिजे, आपण त्याच्याकडे स्पर्श करतोय. नकारार्थी मान हल्ली. राजाने सगळं ऐकलं, दूध पेले,
झोपी गेले, परंतु रामायण महाभारतातल्या त्या दासींच्या गोष्टी ऐकल्या नाहीत. आई तिथं नाही थांबली, आई पळत गेली ज्या महालामध्ये, ज्या बेडवरती छत्रपती शिवाजी महाराज झोपले होते. तोंडावरती चादरी होती, चादर वडली, राजांना जाग केलं, तोंडावरती पाणी मारलं आणि एक ग्लास भर दूध जे तूप टाकून पिले होते दासींच्या हातनं, ते उलट्या करून पोटातनं दूध बाहेर पाडलं. पुन्हा 2 महापुरुषांच्या गोष्टी सांगितल्या आणि नंतर दूध पाजलं. तशी आज आम्हाला जिजाऊसारखी आई पाहिजे, त्या आज घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येऊ शकतात. हे ताकद आहे. साधा आहे का गणित? जिजाबाईंच्या जीवनावर चिंतन करत असताना छत्रपती शिवरायांना घडवलं कोणी? आज का आवडते मला माझी शाळा, जशी माता लाविते आपल्या बाळास लळा. लळा हे प्रेम फार महत्वाचं आहे. आवर्जून शेखर गायकवाड साहेबांना मी परवा दिवशी फोन केला. गायकवाड साहेब, कवडे साहेब जे परवा कार्यक्रमाला होते त्या सगळ्यांना मी सांगितलं की मी तर चाललोय कार्यक्रमाला, कारण पुण्यात जरी कमी पडत असलं भरून काढू म्हणलं सोलापुरात जाऊन, कारण सोलापूर हे आमचं मैदान आहे म्हणलं. गाडी 4 गाडीवाना तुझ्या गाडीला नवी खिळ आणि एकाच खेपला गेला किर इळ, असला गाडीवान परवडत नाही म्हणून जगातला उत्कृष्ट शेतकरी झाला पाहिजे. हे आमच्या कचरे दादाने राज्याला सांगितलं. हे सोपं आहे का शेती करणं? कारण शेतकरी जर मरेल तर कोण जगेल, पण शेतकरी जगेल तर कोण मरेल कोणी म्हणू शकत नाही. शेतकरी जगला पाहिजे आणि हे आमच्या दादा छत्रपती शिवरायांचं शेतीविषयक धोरण आहे, महिलाविषयक धोरण आहे, उभं केलंय. मोरे साहेब, मी मागच्या महिन्यामध्ये तुमची एक मुलाखत ऐकली रेडिओवरती. त्या मुलाखतीमध्ये तुम्ही उल्लेख केला की आम्ही 100% NP मध्ये कधीच जात नाही. त्याचं कारण विचारलं. त्या आकाशवाणीवरती अभिराम सराफनी कोणीतरी मुलाखत घेतली होती आणि मग आम्ही जरा NP जात नाही मार्च म्हणलं आवाज वाढव म्हणलं, बॉ नीट ऐकू दे, महत्वाचं आहे म्हणलं सगळ्यासाठी. तर त्यांच्या सांगण्यात आलं की बाबा आमचा जर खातेदार महिना 2 महिने वर्ष भरत नाही हप्ता, त्याची नेमकी अडचण काय, त्याला आपण जवळ जाऊया, विचारूया, त्याच्या पाठीवर हात फिरूया, मायेनं विचारूया, त्याची अडचण सोडूया. आणि जर असं आपण वागत असेल तर मग त्या खातेदारला वाटतं मार्चंड 31 तारखेला आहे, आपण 20 तारखेलाच पैसे भरूया आणि आपला रेकॉर्ड ब्रेक करूया. ही भावना तयार होते, ही ममता आहे, ही माया आहे. म्हणून जिजाऊनी माणसं घडवली मायेच्या रूपानं. माया फार महत्वाची असते. साध्या साध्या गोष्टीतून जाऊ. एकदा लहानपणी शिवाजी महाराज लहानच होते आणि आऊ साहेबांना सांगितलं संस्कार आईचे फार महत्वाचे असतात. आईने सांगितलं की राजे तुम्ही आता काय करता? ते म्हणले काय नाही, जेवण वगैरे झालंय, आता माझं ऐकायचं म्हणले. ते म्हणले काय करू? जावा म्हणले, गावामध्ये एक वरात आहे, वरात, आणि ती वरात आपण सगळे पाहिले सगळ्यांनी, कोणाचे निघाले असेल कोणाचे निघाले नसेल, ज्यांच्या निघाले असेल त्यांच्या लक्षात बी असेल कसे निघाले. तर ती वरात राजांना सांगितलं जिजाऊनी, जावा राजे, गावामध्ये वरात निघते, वरात पहा. राजे गडावरून खाली आले, वरात पाहिली. आईचा कानमंत्र किती महत्वाचा आहे. वरात पाहिली ना, वरातीसमोर दांडपट्टा खेळणार काठी फिरणार एक चपळ पोरग पाहिलं. राजांना वाटलं हे पोरग माझ्या कामाचं आहे. आऊसाहेबांनी याच्यासाठीच मला पाठवलं असेल का? याच्या पाठीमागे गोडे एक्सपिरियन्स इज बेस्ट टीचर, अनुभव फार महत्वाचा शिक्षक आहे, कारण असलं पाहिजे म्हणजे सहज आई माझी पाठवणार नाही. आणि ते वरातीसमोर दांडपट्टा खेळणार आऊसाहेबांना सांगितलं, आऊसाहेब तुम्ही मला पाठवलं खरं, पण एक लय भारी पोरग आहे, दांडपट्टा खेळतंय, चपळ आहे पोरग. जिजाऊनी सांगितलं, रे रात्री तुम्ही पाहिलं ना डोळ्यांनी पोरग, त्या पोरला किल्ल्यावरती बोलवा आणि तुमच्या सोबत ठेवा. 4-5 शिपाई किल्ल्यावरून गेले. रात्री वरातीसमोर नाचणार पोरग कोण आहे शोधा म्हणले. आता वरातीसमोर म्हणून सहज असायचे नाचू शकत नाही. या कार्यक्रमासाठी आमच्या भगिनी डॉक्टर स्मिताताई पाटील मॅडम आले, त्यांचं टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करा. आता टाळ्यांच्या गजरामध्ये मॅडम मी याच्यासाठी म्हणतोय, मॅडमची मुलगी काल MBBS झाल्यात, कारण या घराला 3रा डॉक्टर त्यांच्या घरातून येतोय. हे खऱ्या अर्थानं या मनोरमा परिवार आणि अटॅचमेंट कवी साहित्य ही सगळी जोड आहे. वरात पाहिली ना, वरात समोर दांडपट्टा खेळणार पोरग किल्ल्यावरती पोहोच केलं. पोरग घाबरायला, थरथर कापायला लागलं. त्याला वाटलं रात्री नाचताना माझ्या हातून काहीतरी चुकलं असेल. हल्ली मिरवणुकीसमोर माणसं सहजासहजी नाचत नाहीत, काहीतरी औषध अंगात असल्याशिवाय, पण ते सहज नाचत होतं. आणि विचारलं राजाने, अरे तू काय करतोस? त्या पोराने सांगितलं, महाराज दिवसभर गायी राखतो, म्हशी राखतो, शेळ्या राखतो. रात्री कुणाची मिरवणूक असेल, कुणाची वरात असेल तर दांडपट्टा खेळतो, काठी फिरवतो, आणि यातून मला पायरी 2 पायल्या 4 पायल्या ज्वारी गहू अन्नधान्य मिळतं. त्यातून माझ्या आईला, वडिलाला, माझ्या कुटुंबाला मी जगवतो. राजाने सांगितलं, रे उद्यापासून तुझं काम बंद. पोरग मोठ्यानं रडायला, मग महाराज मी जगणार कसा? अरे त्याने सांगितलं, राजा उद्यापासून तुझं एकच काम, तो माझा बनायचा अंगरक्षक, बॉडी गार्ड. तुला मी काम सांगतो, एक वेळी मी काम सांगेन, तो दूध प्यायचं, खारीक बदाम खुराक खायचं, व्यायाम करायचा, योग्य वेळी सांगतो काम. 1 दिवस गेला, 2 दिवस गेला, वर्ष, 2 वर्ष, 4 वर्ष, 15 वर्ष गेली, कामच नाही. दररोज विचारायचं, महाराज मला काम सांगा, महाराज मला काम सांगा.
पण हा साधा नव्हता गडी. एक दिवस छत्रपती शिवरायांचं अफजल खानाचा युद्धाचा प्रसंग उभा राहिला आणि त्याला सांगितलं माझ्या सोबत तुला यायचं आता, चल मोहिमेवर. पोरग गेलं राजांबरोबर. छत्रपती शिवरायांचं अफजल खानाचं युद्ध झालं. युद्धामध्ये जयी पराजय ठरलेला आहे. अफजल खानाचा वध झाला. पण सय्यद बंडा असणारा अफजल खानाचा जो बॉडीगार्ड होता तो पळत आला छत्रपती शिवरायांच्या अंगावरती चिलखत आहे, डोक्यावरती जिरे टोप आहे, मानाजवळ काहीच नाही. कारण तो होता जीवा महाल. त्याचं वैशिष्ट्य असं होतं, तो जाग्यावरती उडायचा, 7 फूट उंच उडायचा, जणू काय त्याच्या पिंजऱ्यामध्ये स्प्रिंग आहेत की काय. त्यानं उड्डाण केलं. सय्यद बंडा पळत येतोय हे त्यानं पाहिलं, जागणं उड्डाण केलं आणि सय्यद बंडाचा खुब्यातनं हात बाजूला काढला आणि इतिहासात एक महान तयार झाली. होता जीवा म्हणून वाचला शिवा. हा शिवा कुणामुळे मिळाला? आईमुळे मिळाला. आई जर म्हणली असती आता बाहेर लई गर्दी सुटले, फटाकडे वाजले, वा निवांत झोप काढी लाव, कोणतरी येईल. आई म्हणले जा गावात मिरवणूक आहे. आज आम्हाला आईची आई पाहिजे. कारण पहिल्यांदा आईनं धाडस केलं पाहिजे. आणि हे सांगत असताना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर चिंतन करत असताना मासाहेब आऊसाहेब जिजांकडे आपण आलं पाहिजे. राजांचं महिलाविषयी धोरण किती नेटकं होतं. राजांना नात्यापेक्षा न्यायप्रिय असला पाहिजे, तोच राजा नेतृत्व करू शकतो. सखोजी गायकवाड कोण आहे? हा सखोजी छत्रपती शिवरायांचा सक्का मेहना आहे, बायकोचा भाव आहे. आताच्या काळात काय झालं असतं? आठवा तो काळ. बिलवडी नावाचं गाव आहे, कर्नाटक मोहिमेवरून परत येत असताना फक्त बैलावरून युद्ध सुरू झालंय. कुणाचं? देसाईचं. राजे पुढे आले, सखोजी पाठीमागे राहिला. 200 बैलाच्या वादावरून, कारण छत्रपती शिवरायांचेच ते बैल होते, पण ते देसाईने बैल मध्येच अडवल्यामुळं सखोजी गायकवाडाचं त्या देसाई राजाचं युद्ध झालं. त्या युद्धामध्ये देसाईला सखोजी गायकवाडाने धारा तीर्थी पाडलं. राजा पडला म्हटल्यानंतर त्याची पत्नी सावित्री ती आली युद्धामध्ये. तिनं हातामध्ये शस्त्र घेतलं. 27 दिवस युद्ध चाललं. 1 2 3 नाही, 27 दिवस युद्ध चाललं. त्या युद्धामध्ये सावित्री देसाईला सखोजीनं हरवलं. तिला साखळदंडाने कैद केलं आणि राजा समोर उभा केलं. त्या एकाच वाक्यातून सांगतोय राजा कसा असावा. सखोजीने आणलेली ती देसाईची पत्नी सावित्री राजाने पाहिली आणि विचारलं, कोण ताई तुम्ही? काय गुन्हा आहे? तिच्या तोंडातून एकच वाक्य आलं, महाराज बेलवडी माझं गाव आहे. कर्नाटक मोहिमेवरून माझा नवरा धारातीर्थी पडला, माझा पती पडला. युद्धामध्ये जय पराजय ठरलेला आहे, अमर कोणी नसतो. नंतर युद्धामध्ये मी आली, मीही हरली, त्याचंही मला वाईट नाही वाटलं. पण महाराज या पृथ्वीवरती मी ऐकून आहे चारित्र्य असावं तर छत्रपती शिवरायांसारखं असावं राजे. पण तुमचं चारित्र्य तुमच्या माणसात नाही उतरलं राजे. राजाचं कर केलं काळजी एकदम, माझ्या माणसात नाही उतरलं. माझ्या माणसाची नेमकी चूक काय झाली असावी? कोण आहे नारादा माहित नाही महाराज. मला या युद्धात माझ्या पतीला हरवलं, खलास केलं, मलाही हरवलं, वाईट नाही वाटलं. पण या नराधामानं माझ्या पदराला हात घातलाय. आहे तुमच्याकडे न्याय? राजाने फक्त सखोजीकडे एकच इशारा केला मान वर करून आणि सखोजीला विचारलं, सखोजी ही माझी बहीण जे म्हणते ती खरं आहे का? सखोजी गायकवाड खोटं बोलू शकत नव्हता. सखोजीने सांगितलं, महाराज चूक झाले, पण एक बार माफी असावी. आणि छत्रपती शिवरायांनी फरमान काढलं, गजण्या तापू काळ घाला आणि सखोजी गायकवाडाचं 2 डोळं काढलं. हा सखोजी छत्रपती शिवरायांचा सक्का मेहना होता. पण राजाला नात्यापेक्षा न्यायप्रिय असला पाहिजे, तोच राजा जगाचं नेतृत्व करू शकतो. ही खरेखर ताकद छत्रपती शिवरायांच्या अंगात आहे, हे मला सांगायचं आहे. साध्या साध्या गोष्टीतून आपण पुढे जाऊया. शिवाजी महाराज नेमके कसे आले? अनेक उदाहरणं आहेत, पण आता मला वेळ फक्त 30 मिनिटं आहे. कारण खायला खूप आहे, पोटात भूक आहे, पोळीवर तूप आहे, दाराला कुलूप आहे. अशा अवस्थेमध्ये मी सापडलो. पण मला माहित आहे जरी कुलूप लावलं असलं तरी कधी कधी मी सरांना फोन करतो, सर काय चाललंय का? सर म्हणणारी मला का त्रास देते, पण मला एक म्हणायचं असतं. परवा आवर्जून मला एक आठवण आली, आमच्या गार्गी कुठं आहेत? आज कार्यक्रमाला आले नाहीत. परवा मी वर्धापनला सर आलो होतो. मी पाहत होतो त्या आईच्या मांडीवर असणारी ती गार्गी आणि वडील तिला लाडानं ज्यावेळेस चारतात ना त्यावेळेस खऱ्या अर्थानं छत्रपती शिवरायांच्या दरबारातला स्वराज्य उभा इथं राहतो. हे नातं मैत्री 2 जीवांची कधी शांत तर कधी उसळती लाठ की हृदयाना साधणारी जणू ती एक वहिवाट. मैत्री असावी शिवारातल्या धुक्यासारखी दाट, कारण ती असते 2 जीवांची नाजूक बांधलेली रेशीम गाठ. ही रेशीम गाठ ज्यावेळेस तयार होते त्यावेळेस स्वराज्य तयार होतं. आणि स्वराज्याचा अर्थ हे माझा आहे, ही माझा ही भावना जेव्हा तयार होते त्यावेळेस कुणी कोणाच्या आमंत्रणाची वाट बघत नाही. हा इतिहास आहे. हे या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला मुद्दाम सांगायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज आई आणि आईला किती मानायचे, मग ती आपली आई असो किंवा आपल्या सैनिकाची आई असो, आपल्या सेनापतीची आई असो. सिद्धी जोहार पन्हाळगडाला वेढा दिलाय. 3-4 महिने युद्ध थांबत नाही.
4 महिन्यात संपत आले, पाऊस थांबायला तयार नाही, धो पाऊस आहे, मुसळधार पाऊस आहे, किल्ल्यातला अन्नधान्य साठा सगळा संपत आलाय. आणि मग सांगितलं राजांना, महाराज काय पण करून निघावं लागतंय, अन्नधान्य संपलंय. महाराज म्हणले, अतिशय जबरदस्त सिद्धी जोहारने वेढा टाकला, निघायचं कसं, युक्ती लढवा. आणि त्याच किल्ल्यामध्ये राजांसोबत असणारा शिवा काशीद, हा शिवा काशीद, आणि या शिवा काशीदाची आई काय म्हणते म्हणून ती आम्हाला आई कळली पाहिजे. युद्ध झालं, शिवा काशीद रात्रभर चर्चा सुरू आहे छत्रपती शिवरायांचं, शिवा काशीदाचं, कारण प्रति शिवाजी आहे तो हुबेहूब छत्रपती शिवरायांसारखा दिसतोय. रात्रभर चर्चा सुरू झाली आणि हा शिवा काशीद म्हणतोय, महाराज मी वेडा फोडतो, मला जाऊ द्या बाहेर. राजे म्हणतात, अरे वेडा फोडशील पण मरण डोक्यावर आहे, बाहेर जाईल तो मरणारच आहे, खलास होणार आहे, राहणार नाही. काही ऐकायला तयार नाही. शेवटी 4 वाजता शिवा काशीदानं सांगितलं, महाराज एकच फक्त आयुष्यात कधीच मागितलं नाही, आज मागतोय, फक्त मला मरताना शिवाजीराजे भोसले म्हणून मरू द्या, एकदा संधी मला द्या, एकदा संधी द्या. 4 वाजता निर्णय पक्का झाला. शिवा काशीदाला पूर्ण छत्रपती शिवरायांच्या अंगावरचा साज चढवला आणि शेवटचा अलंकार गळ्यातला असणारा कंठ, रत्नाचा कंठ ज्यावेळेस छत्रपती शिवरायांनी शिवा काशीदाच्या गळ्यात घातला, त्यावेळी छत्रपती शिवरायांच्या डोळ्याला धार लागली. आणि राजे म्हणतात, अरे शिवा, आता इथून पुढं आपली भेट आयुष्यात कधीच होणार नाही, हे तुलाही माहित आहे, पण तू धाडस दाखवतोय. त्यांनी पुन्हा सांगितलं, राजे लाख पडले तर चालतील, पण लाखाचा पोशिंदा नाही पडला पाहिजे. निर्णय झाला. 4 वाजता शिवा काशीद बाहेर आला. शिवा काशीदाने वेढा फोडला. वेढा फोडल्यानंतर त्या सिद्धी जोहरच्या सैन्याला वाटलं राजा सुटला, राजा पळाला, राजा निघून चालला. सैन्य पाठीमाग गेलं, ताण काढत किलोमीटर मैल 2 मैल गेले. इतक्यात शिवाजी महाराज त्यांच्या मार्गाने विशाळगडावरती पोहोचले. परंतु शिवा काशीदाला पाठीमागनं भाला खुपसला. शिवा शहीद होत असताना त्याच्या तोंडातनं एक वाक्य बाहेर पडलं, अरे ये तो शिवा काशीद है, ये तो शिवा नावी है, शिवा भोसले को जहां जाने का था वह कहां गया. अरे हा शिवा काशीद आहे आणि हा शिवा मरताना पाठ दाखवत नाही. 4 दिवस गेले, 8 दिवस गेले, 10 दिवस गेले, 15 दिवस गेले, राजांना चैन पडना. कारण शिवा काशीदाच्या आईला अजून माहित नाही ना पोरग गेलंय ते. सगळ्यांनी एवढं सैनिक घेतले, 10-15 घेतले, चला म्हणले शिवा काशीदाच्या आईला भेटूया, तिथं आम्हाला आई कळती. शिवा काशीदाच्या आईला आनंद झाला, प्रत्यक्ष साक्षात राजा येतोय भेटायला. बाहेर आली, हातामध्ये तांब्या आहे, तांब्यात पाणी आहे. शिवाजी राजे आलेत, पालखीत बसले, 10-15 सवंगडे आहेत, मावळे आहेत, सोबत आहेत. शिवाजी महाराजांची मान खाली आहे, एकही शब्द बोलत नाहीत. तांब्या भरून घेऊन आले कोण? शिवा काशीदाची आई. तांब्या भरून दिला, राजे बोलत नाहीत. त्यावेळी शिवा काशीदाच्या आईच्या तोंडातनं एक वाक्य बाहेर पडलं, अरे राजा तू का बोलत नाही, मला चांगलं माहित आहे, मला चांगलं ठाऊक आहे. अरे ज्या दिवशी माझं पोरग तुझ्यासाठी धारातीर्थी पडलंय, त्या दिवशी मला माहीत झालंय, जर परमेश्वरनं मला अजून एक पोरगा दिला असता तर तोही मी तुझ्या मदतीला दिला असता, घरात नसता ठेवला. हे वाक्य ऐकलं कुणी? शिवा काशीदाच्या पत्नीनं स्वयंपाक करत होती, पळत आली घरात. कोणाच्या अंगावर? डायरेक्ट सासूच्या अंगावर. आत्या तुम्ही खोटं बोलताय, तुम्ही मला म्हटला होता ना लग्नामध्ये, माझ्या अंगाची हळद निघाल ना अजून. कन्या सासुराची जाय मागे परतोनी पाहे, केव्हा भेटतील केशवा ऐसे होय माझ्या जेव्हा. जगद्गुरु तुकाराम महाराजाचा अभंग आहे. ते म्हणताय, आत्या तुम्ही मला म्हटला होता उभ्या आयुष्यामध्ये मी तुझा भाव कधी करणार नाही, 2 दुसरं करणार नाही, मुलासारखंच वाढवीन. तुम्हीच मला शब्द दिलता ना, मग तुम्ही मला मुलगी का समजता, सून का समजता? तुम्ही मला पोरग समजा. द्या माझ्या हातात तलवार, मी जाईन माझ्या राजाच्या मदतीला. ही महिला आहे. छत्रपती शिवरायांच्या दरबारात अशा महिला होत्या. म्हणून जिथं महिला ताट असतात, कणकर असतात, माती आणि माता फक्त वेलांटीचा फरक आहे. म्हणून मातीवरती माता टेकला की भविष्यामध्ये कधी माणसाला कमी पडत नाही. कारण नात्यात जर न्याय आला तर नाती बाजूला फेकली जातात. ग्रामीण भागातलं मुद्दाम उदाहरण मी सांगेन. एक ग्रामीण भागातले लग्न शक्यतो 12-12:30 वाजता असतात. आपण सगळे लग्नाला जातोच असतो. अक्षता पडला, नेहमीप्रमाणे सूचना आली, अक्षता पडलेला आहे, कृपया जेवण केल्याशिवाय कोणीही जाऊ नये. पहिल्यांदा महिलांची पुरुषांची पंगत बसेल, महिला बाजूला. त्यावेळी आज आता मला साहेबांनी सांगितलं, कविता साहेब मी आता त्याचा कविता उद्या मी महाराष्ट्रावर फिरत होती, आता ऐकलेली कविता सोप आहे का ती कविता? मला खऱ्या अर्थानं ती रायगडची हिरकणी आठवली. आणि म्हणून ही कविता सादर करत असताना रायगडची हिरकणीच आम्ही का म्हणतो तर पोटच्या पोरासाठी किल्ला उतरला. आज आम्हाला अशी आई पाहिजे. कारण नामदेवराव जाधव म्हणतात की मुलांना आता तुम्ही बाकीचं काही देऊ नका खायला, त्याला पोहे देऊ नका, त्याला मॅगी देऊ नका, त्याला उसळ चारा, म्हणजे पोरं उसळले पाहिजे. आणि हे उसळणं म्हणजे छत्रपती शिवरायांच्या घोडे स्वार झाले पाहिजे, हा इतिहास आहे. स्वामी विवेकानंदाच्या आईने एकदा सहज विचारलं,
वडिलांनी की बाबा नरेंद्रा मोठा झाल्यावर काय होशील. सहज स्वामी विवेकानंद सांगून गेले की बाबा मी मोठा झाल्यावर गाडीवान होईन. आता कुठल्या बापाला झोप येईल की माझं पोरग गाडी हाणणार म्हणजे बैल हाणणार, झोप आलं नाही रात्रभर. त्यांनी सांगितलं पत्नीला आपला पोरगा गाडीवान व्हायचं म्हणतोय. आईनं सकाळी उठल्या उठल्या विचारलं अरे नरेंद्रा तू मोठा झाल्यावर काय होशील बाळा. रात्री वडिलांना सांगितलं होतं गाडीवान होणार. आईला सांगितलं आईसाहेब रात्री मी बाबाला सांगितलंय माझा निर्णय पक्का असतोय, मी त्यात जरासुद्धा बदल करणार नाही, मी गाडीवानच होणार. आई आम्हाला तशी पाहिजे, मार्गदर्शक तशी पाहिजे. बिनधास्त हो म्हणले गाडीवान, मुळीच विरोध नाही, माझा नाही, त्यांचा नाही, कुणाचा नाही, पण मी सांगते असा गाडीवान हो. घरामध्ये नेलं, बोट धरलं हातामध्ये, एक कृष्णाचा फोटो काढला. रथ होता, रथाला 4 घोडे आहेत, रथामध्ये अर्जुन बसलाय आणि रथाचं सारथ्य श्रीकृष्ण करतोय. आणि बोट करून सांगितलं गाडीवान व्हायचंय ना श्रीकृष्णासारखा हो. त्या जगाने आदर्श घेतला पाहिजे. ही आमची शिवनीती सांगते. छत्रपती शिवरायांच्या दरबारामध्ये अनेक प्रकारची माणसं येऊन गेली, लहानाची मोठी झाली. छत्रपती शिवाजी महाराज साधं व्यक्तिमत्व नाही, कारण समजून घेतले पाहिजे. म्हणून शिवजयंती ही नाचून साजरी करायचा विषय नाही, तो वाचून साजरी केली पाहिजे. आणि वाचणं फार महत्वाचं आहे. साध्या साध्या गोष्टीतून आपण पुढे जाऊया. महिलांचं योगदान फार महत्वाचं आहे, कारण जीवनामध्ये जर चांगली पत्नी मिळाली तर जीवनातल्या निम्म्या लढाया सहजासहजी जिंकतो. आणि पत्नी विरोधात विचाराच्या जर मिळाली तर निम्म आयुष्य लढण्यात जातं. म्हणून लढणं आणि पडणं यात फार मोठा फरक आहे. एका कवीला विचारलं बाबा कविता कधी केली का, ते मला मी माझी कविता अभिषात मध्ये कधी हारलोच नाही, आपला नादच कोणी करत नाही. म्हणलं आपण जर कवी संमेलनाला गेलो तर मी बघितल्या माणसं उभं माझ्या विरोधात येतच नाहीत. कवी संमेलन रामदास पोटारे, विठ्ठल वाघ, फमू शिंदे, आपण सगळे पद्माकर कुलकर्णी, भोसले सर, आपण सगळे कवी आहे. असे अनेक अनुभव आहेत. मी म्हणलं असे काय भानगड आहे की तू गेल्यावर कवीला समोर माणसं येत नाहीत. ते म्हणलं आपण कविता कधी करतच नाही. म्हणलं सुखाचा विषयच कुठे येतोय, कारण पडला का पाडलाही याच्यापेक्षा लढला याला किंमत आहे. लढणं आणि घडणं. गांधी बिघडले, देशाला स्वातंत्र्य मिळाले, परीस बिघडले, लोखंडाचे सोने झाले. मग तुम्ही बी बिघडा ना. बिघडा ना म्हणजे बी बाजूला काढा, तुम्ही घडा. तुम्ही घडलं की घर घडल, घर घडलं की गाव, गाव घडलं की देश. म्हणून मागणे विठ्ठलासाठी माऊलीने काय मागितलं, मागणे तेच एक आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा. या संताशी निर्वी हेच दे अनेक तुझे काही न मागे आता, तुका म्हणे आता उदार तो होई मज ठेवी पायी संताची. हे मागायला फार महत्वाचं आहे. चारित्र्याकडे येत असताना मी एकच सांगेन, छत्रपती शिवरायांच्या आयुष्यातला शेवटचा प्रसंग आहे. छत्रपती शिवरायांचं देहवासन झालं, निधन झालं. पहिल्यांदा बातमी लागली कोणाला, भोसले सर, औरंगजेबाला बातमी लागते. औरंगजेबाला उभ्या आयुष्यात जो माणूस लढला, औरंगजेबांचं वय 115 वर्ष शेवटपर्यंत होतं, त्यांना बातमी लागली. औरंगजेब बसले होते ते सिंहासनावर, त्यांना निरोप लागला. त्यांचा एक गुप्तहेर खात्याचा माणूस पळत आला, मुजरा केला आणि म्हणतोय हुजूर आपका कर्दन काल शिवा भोसले का अंत हुआ, शिवा इस दुनिया से चला गया. आयुष्यभर एकमेकांच्या विरोधात राहिलेले औरंगजेब त्या सिंहासनावर बसले होते, बाजूला आले आणि नमाज पाडायला पाहिजे. नमाज कुणासाठी, छत्रपती शिवरायांसाठी. आणि औरंगजेबाच्या त्या नमाजामधली आद्या आहे, काय म्हणतात त्या आदामध्ये, अरे अल्लाह अरे परवर दिघा तेरा दरवाजा खुल्ला रख, अरे अल्लाह अरे परवर दिघा तेरा दरवाजा खुल्ला रख, औरतों की इज्जत करने वाला मेरा शिवा गुजर गया है, मेरा शिवा. साक्षात छत्रपतींच्या चारित्र्याचं कौतुक औरंगजेबाने केलं. साधू की जात मत पूछो, पूछो उसका ज्ञान, राम रहीम एक आहे, काशी काबा एक आहे. म्हणून छत्रपती शिवरायांच्या दरबारातला तुमच्या हिशोबाने मला कवी कलश आठवलं. एक मी मुद्दाम एक गोष्ट सांगेन की ज्या माणसाला नूरखान बेग, छत्रपती शिवरायांना मुलगा झाला संभाजी येसूच्या पोटी. मग आता मुलगा झालाय म्हणजे आनंद झाला घरामध्ये. सगळी बघायला गेले, तानाजी, बहिरजी, कोंडाजी, येसाजी, सगळे सिद्धी संभाळ सगळे. त्यांच्या सोबत एक जवळ होता नूरखान बेग, मुस्लिम. सगळेजण आत गेले, राहिला कोण, एकटाच की मुस्लिम असल्यामुळे नूरखान बेग तो आत नाही गेला. छत्रपतींनी मागं वळून पाहिलं, अरे नूरखान कहा गया, नूरखान कहा गया. कुणीतरी सांगितलं की महाराज तो मुस्लिम आहे म्हणून तो आत आला नाही. कुठे गेलेत, बाळातीन बाई जिथं आहे तिथं बाळंत, एक स्त्री किंवा स्त्रीचा पुनर्जन्म म्हणजे बाळंत अशी व्याख्या आहे. आत गेलेत, आतून राजे पळत आले. हा नूरखान बेग कुठं आहे, बाहेर आहे. म्हणजे तू अंदर क्यों नहीं आया, तर सांगितलं महाराज मैं मुस्लिम हो, मैं अंदर नहीं आ सकता. राजाने त्याचा हात धरला. ही शिवनीती सांगते आम्हाला. आत नेलं, संभाजी राजांना घेतलं. लहान बाळ आहे 2 महिन्याचं. सगळीकडे बोट केलं, हे तानाजी काका, हे बहिरजी काका, हे येसाजी काका, सगळे तुझे काका. जसे हे काका आहेत तसे हे तुझे नूरखान बेग सुद्धा काकाच आहेत. ही संस्कृती आम्हाला सांगते महाराष्ट्रात.
म्हणून राजांकडे न्याय आणि नातं हे दोन्ही ज्याला जमतं तोच नेतृत्व करू शकतो. ग्रामीण भागातलं उदाहरण सांगत असताना, ग्रामीण भागात 12:30 वाजता लग्न झालं, अक्षर झाल्या, अलावून झालं, पुरुषांच्या पंक्ती अगोदर बसतील, लग्नामध्ये सगळीच माणसं आली आणि एक वातावरण एक नवीन लग्न झालेली सून आणि तिच्या पाठीमाग तिच्या पुढं सासू, ही दोघीच चित्र. सगळ्यांचं लक्ष त्यांच्याकडे लागलं. लग्न लक्ष लागणं एवढं काही विशेष नव्हतं, पण दिसायला जरा विशेष होतं. सासूबाई पुढं चालत होत्या, पाठीमागं सूनबाई चालत होती. सुनेच्या हातामध्ये लाकडी पाट होता. लग्नामध्ये लाकडी पाट का म्हणजे आयराची इतर भेटवस्तू नाही, पाट कसा देतील भेटायला, काय हरकत नाही म्हणजे असं वेगळं काहीतरी ह्यांच्या भागात. मग तो पाट खाली टाकला, पाट खाली टाकल्या त्या पाटावरती सासूबाई बसल्या. सासूबाई बसल्या बसल्या त्या सुनबाईनं पर्समधला रुमाल काढला आणि सासूला वारं घालायला सुरुवात केली. मग मात्र कुतूहल एक वेगळं विशेष वाटलं आणि सगळी चर्चा सुरू झाली. खरंच मानलं पाहिजे 21व्या शतकात सुद्धा धक्काधक्कीच्या जीवनात सुद्धा या सुनेचं सासूवर किती प्रेम आहे म्हणून सगळी माणसं अशी नजरा करून बघायला एकमेकडे. विशेष वाटलं ना जरा. त्यातल्या एकानं पुढे येऊन विचारलं, सासूबाई खरंच तुम्ही भाग्यवान आहात. सध्याच्या काळामध्ये आपण पाहतोय म्हणले तरी सुद्धा तुमचं नशीब आहे, अशी सून तुम्हाला मिळाली. तिनं सांगितलं 4 सून आहेत, पण ही माझ्या जुन्या पाहुण्यातले, नात्यातले, गोत्यातले, फार जीव म्हणले माझा हिच्यावर, काय हरकत नाही. ती गेली पुढे सासू. त्या एकाने विचारलं सुनबाईला, खरंच तुम्ही पण भाग्यवान आहे म्हणली. सासू, कारण सासू म्हणजे म्हणजे सारख्या आणि सू म्हणजे सूचना, सारख्या सूचना देणं म्हणजे सासू, आणि सून तू कितीही सूचना दे पण मी सूचना न पाळणारे म्हणजे सून, अशी व्याख्या सहज साहित्यिकाने केली. मी नाही केली, साहित्यिकाने केली. साहित्यिक पाठीमागे आहेत, माझ्या पदरचं नाही मी बोलत. मग तिला विचारलं की सगळेच खुश आहेत म्हणजे तुम्ही किती खुश नशीबवान की पाट आहे, वारं घालताय. मग एकदम त्या सुनानं अवतारच बदलला, महिषासुरमर्दिनी अवतार. म्हणले तुम्ही जे पाहताय ना 10-15 मिनिटं झालं, हा चुकीचा निर्णय म्हणले. कुठलं प्रेम घेऊन बसलाय म्हणजे चुलीत घाला ते प्रेम. मग मात्र माणसं लाट टिकली, दचकली. ते म्हणले नेमकं आम्ही पाहतोय तुम्ही असं का बोलता. तर तिनं सांगितलं, महाशय माझं लग्न होऊन फक्त 4-5 महिने झालंय. पंचमीच्या सणाला मी पहिल्यांदा माहेरी गेले होते. माझ्या आईनं पैठणी 4000ची साडी मला घेतली होती. असं असं वय झालंय आज, पण त्यांनी ठरवलं आणि मला पुढे येऊन म्हणाली, आज तुझ्या साडीची घडी मी मोडते आणि मी घालते. पण घाल का ना म्हणले, त्याचंही मला वाईट वाटलं नाही. साडी घातली म्हणले, साडी घातली, लग्नामध्ये आली. मला माहित होतं म्हणले आमची सासू कशी पण बसणार, कशी पण उठणार, जशी जशी साडीत चुरगळल तसा तसा माझा जीव तळ 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 करतोय. म्हणून हा पाट आहे आणि म्हणून हा रुमाल आहे. म्हणून प्रेमात नाती आले की व्यवहार आला की नाती बाजूला लावू शकतात. छत्रपती शिवरायांच्या दरबारामध्ये नात्याला कधी दुजा भाव नव्हता. हे या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगायचं आहे. बोलण्यासारखं लय आहे, कारण प्रवचन व्याख्यान असेल तर 1 तास, कीर्तन असेल तर 2 तास, सिनेमा असेल तर 3 तास, तमाशा असेल तर 4 तास आणि गोंधळ असेल तर रात्रभर नंगर तोटपर्यंत. हे साहित्यातले सगळे नियम असताना सुद्धा शेवटच्या प्रसंगाकडे मी येईन. छत्रपती शिवरायांची ज्यावेळी शेवटचं युद्ध होतं, भेट होती आणि भेटे दिवशी आई साहेबांनी दर्शन घ्यायला गेले. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. जगदंब 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 करत राजे बाहेर आले. आऊ साहेबाचं दर्शन घेतलं. राजांच्या डोळ्याला दहार लागली होती. शत्रू फार बळकट आहे. सहज शिवाजी महाराज बोलून गेले, आऊ साहेब शत्रू फार बळकट आहे. यदा कदाचित माझ्या जीवाचं काय बरं वाईट झालं तर प्रजा पोरकी होईल असं म्हणायच्या आत जिजाऊ सहज बोलून गेल्या. यदा कदाचित तुमच्या जीवाचं काय बरं वाईट झालं तरी आऊसाहेब समजून घेईल मी जन्मताच नेपुत्रिक होते, पण आमच्या काळजीनं तुमची पावलं घराकडे वळता कामा नाहीत. शत्रूला खलास करूनच तुम्ही आलं पाहिजे. ही आई घरात होती. हे फार महत्वाचं आहे, कारण माणसाच्या मृत्यूनंतर माणसाचं वैर संपत. रायगड बांधून झाला ना, हेरो जिंदलकर इंजिनियर आहेत, पूर्ण झाला का अभियंता आहेत, सगळं बांधून झालं. राजांना सांगितलं महाराज ज्या रायगडावरती आपण राज्याभिषेक करतोय तो रायगड बांधून झालाय. शेवटचं एक तुम्ही नजर टाका, अजून काय कुठं अपुरा आहे का बघा. इकडं तिकडं पाहिलं, बघितलं. राजे 5-50 निवडक माणसं घेऊन गेले, नजर टाकली. 2-4 तास लागले. रायगड काय सोपा आहे का बघितलं आणि सांगितलं हेरो जिंदलकरला तुमच्या बहादरीवर आम्ही खुश आहे, 1 नंबर रायगड बांधलाय, पण थोडी दुरुस्ती करावी लागेल. हेरो जिंदलकरला प्रश्न पडला, मी इंजिनियर आहे, माझं नेमकं अजून काय. राजा म्हणले तुझं चुकलं नाही, फक्त वाढवावं लागल, कारण पाठीवरून हात फिरून काम सांगावं लागतं आणि हे महत्वाचं आहे. हेरो जिंदलकरला बोलवून घेतलं. 1 नंबर रायगड बांधून झालाय, 1च नंबर. मी तुमच्या बहादुरीवर खुश आहे, फक्त थोडा बदल करा. ते म्हणले महाराज सांगा काय बदल करू. रमजान महिना आहे म्हणले, पुढं आपल्या सैन्यामध्ये 700 मुस्लिम सैनिक आहेत.
जर उद्या माझ्या मुस्लिम बांधवाला नमाज पडायसाठी तर मस्जिद नाही, तिने जायचं कुठं? आणि रायगडावरती मस्जिद बांधली. हे छत्रपती शिवरायांचं तंत्रज्ञान आहे. अनेक गोष्टी आहेत छत्रपती शिवरायांचे चिंतन करायला. ज्या रायगडावरती छत्रपती शिवरायांच्या समाधीवरती वीज कोसळली, महाराष्ट्रामध्ये चर्चा सुरू झाली, वीजला इकडे तिकडे जागा कुठं नाही का? विश्वास पाटलांनी उत्तर दिलं आणि सांगितलं, ती वीज म्हणते तिच्या शब्दात, ज्या महापुरुषानं स्वतःचं आयुष्य अर्पण केलं या राज्याला, त्या लोकांचा कुठंतरी थोडा कान डोळा मागं पडतात की काय असं मला वाटलं. म्हणून मी खाली आली तर ह्या लोकांनी माझ्यावर आळ घेतलाय, माझ्यावर शब्द लावलाय. काय तर मी छत्रपती शिवरायांच्या समाधीवर पडले. तर ती वीज म्हणते तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला की बाबांनो, मी छत्रपती शिवरायांच्या समाधीवर नाही पडली ना नाही कोसळली, छत्रपती शिवरायांच्या समाधीवर नाही पडली ना नाही कोसळली, तर छत्रपती शिवरायांच्या समाधीला मानाचा मुजरा करण्यासाठी मी खाली आले आहे. काय साध्या साध्या गोष्टीतनं चारित्र्य सांगताय, कौतुक सांगताय. ज्या सिंहासनावरती राजे बसत होते ते सिंहासन किती मन सोन्याचं आहे. आता हा बँकिंग क्षेत्रातला विषय आहे साहेब, म्हणून मी मुद्दाम तुमच्याकडे आलोय. तसा मी MA BEd मराठी विषयाचा माणूस आहे, मला बाकीचं काय नाही. कीर्तन आणि वर्तन फार महत्वाचं आहे. जसं आपण कीर्तन करतो आपलं वर्तन असलं पाहिजे. आणि मग बघितलं ते सिंहासन बनवायला 1280 किलो सोनं लागलंय. आता 1280 किलो मन म्हणजे 40 मन, ते सिंहासन 32 मनाचं सोनं आहे. ते 32 मन म्हणजे नेमकं किती किलो? आता एक मन म्हणजे दादा, आता कुणाला कळत नाही मन. जुन्या माणसाला जर विचारते सांगतील, दादासारखा एखादा माणूस सांगू शकेल 40 किलोचं एक मन. 32 गुणिले 40 याची जर बेरीज केली तर 1280 किलो ते सिंहासन बनवायला लागलं. आणि 1280 किलोचा 10 ग्रॅमचा 1 तोळा असा जर हिशोब केला तर 1,28,000 तोळ ते सिंहासन बनवायला लागलं. आणि 1,28,000 तोळाचा आजच्या बाजार भावानं हिशोब केला तर जवळजवळ 2,72,73,09,747 रुपयाच्या आसपास ते सोनं आहे. म्हणून छत्रपती नाईक पदवी बहाल झाली श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज. हे श्रीमंत याच्यात मोजली जाते. आणि त्या सिंहासनावर बसून सुद्धा 1 रुपयाचं राज्यावरचं कर्ज नव्हतं. ही छत्रपती शिवरायांचं अर्थकारण आहे. जाता जाता शेवटच्या मुद्द्याला मी स्पर्श करतोय. जगद्गुरु तुकाराम महाराजांची परवाची बेज झाली. तुकाराम महाराजांचा व्यवसाय साधन होतं. नाव काय महाराज आपल्याला? तुकाराम बोलोबा अंबिले उर्फ मोरे. आणि मोरे साहेब म्हणजे तुकाराम महाराजांचे वंशज आहेत. कारण देणं हे त्यांना माहित आहे. मग देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत यावे, घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे, म्हणजे हाताचा गुण घ्यावा. तुकाराम महाराजांनी ठरवलं. त्यांच्या काळामध्ये दुष्काळ पडला, मग आपण लोकांचं कर्ज काय करूया, माफ करूया का म्हणले. तुकाराम महाराजांनी धाकटे बंधू म्हणले, तुमच्या इच्छेचं माफ करा सोडा, पण मी माझं वसूल करणार. आणि तुकाराम महाराजांनी जे कर्ज वाटलं होतं ते 1, 2, 3, 4, 5 इतकं नव्हतं. महाराष्ट्रातल्या 12,000 शेतकऱ्यांचं कर्ज होतं. त्याला नोंद आहे. सगळं घाणकत घेतलं, इंद्राने काठीने होणं बुडवलं. आणि एकट्या तुकाराम महाराजांनी त्यावेळी महाराष्ट्रातल्या 12,000 शेतकऱ्याचं कर्ज माफ केलं. त्यावेळी हा नियम नाही लावला की तू शेतकरी 5 एकरातल्या दादा आत असावा, तो थकीत गेला असावा, असा नियम नाही लावला. सरसकट कर्ज माफ करणारा राज्यातला पहिला संत जगद्गुरु तुकाराम महाराज. हे सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्तानं कळलं पाहिजे. जाता जाता मी एवढंच म्हणेन, अंधार होत चालला आहे दिवा पाहिजे. अरे अंधार होत चालला आहे दिवा पाहिजे. पुन्हा एकदा या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, जिजाऊचा शिवा पाहिजे. असे कसे रे झाले मर्द मराठा दुर्जनांचे भक्त, का मराठ्यांच्या तरवारीवर मराठ्यांचेच रक्त. गिरवा आता जिजाऊ आणि शिवबांचा पाडा. अरे गिरवा आता जिजाऊ आणि शिवबांचा पाडा. मेण्यातल्या तलवारी पण अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी बाहेर काढा. 400 वर्षानंतर पुन्हा एकदा रायगडावरती हर हर महादेवची वादळी हवा पाहिजे. आणि या देशाला पुन्हा एकदा जिजाऊचा शिवा पाहिजे, जिजाऊचा शिवा पाहिजे. कार्यक्रमाच्या समारोपाकडे एक असताना मनोरमा परिवारामध्ये मला वाटतं 200 किती टोटल आपले कामगार साहेब किती आहेत? 150 ते 200च्या आसपास, 300. पण ह्या कामगारामध्ये अनेक महिला पण आहेत. ज्यावेळी महिला एखाद्या बँकेत एखाद्या ठिकाणी नोकरी करत असते त्याचवेळी पहिल्यांदा माणूस विश्वास बघतो. महिला नोकरी करणं, पण त्यांच्यावर विश्वासानं घरातल्या माणसानं जाऊ देणं. आणि मनोरमा परिवारातला जो कामगार आमच्या महिला भगिनी असतील,
अख्ख्या पूर्ण शहरामध्ये जिल्ह्यामध्ये सुद्धा चर्चा असते की मनोरमा परिवारामध्ये वसुदेव कुटुंबम, आई आणि बाप यांचं कसं मुलावर मुलीवर लक्ष असतं तसं मॅडमचं आणि सरांचं सगळ्यांचं लक्ष असतं. त्यामुळे इथं महिला सुरक्षित आहेत, इथं कुठल्या प्रकारचं गालबोट लागू शकत नाही. ही छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यातला महाराष्ट्र, चारित्र्यातला महाराष्ट्र सर्वांच्या साक्षीनं बाळसं धरतो. म्हणून मनोरमा परिवारांच्या इच्छा आकांक्षा सर्वांच्या साक्षीनं पूर्ण हो. सर्व महिला मंडळ मला खरं तर आमच्या आधुनिक कवींचं कविता ऐकायचे आहेत आणि ह्या कविता ऐकण्यात आपण सर्वांनी त्यांना प्रतिसाद द्यावा. काल आमच्या कुरुलमध्ये सुवर्णरत्न मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह बँकेची शाखा होती, सगळे अधिकारी आमची भेट पण झाली आणि त्या भेटेमध्ये मग पुजारी सर असतील, भोसले साहेब असतील, एक मनोरमा परिवाराचा प्रत्येक घटक हा का बँक माझी, हा परिवार माझा असा म्हणून ज्यावेळेस काम करत असतो त्यावेळेस स्वराज्य उभा राहतं आणि हे स्वराज अखंड टिकू अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. जाता जाता एवढंच म्हणेन, आपल्याला कोणाचा आधार नाही याचा अर्थ आपण कोणाला आधार द्यायचा असं होत नाही. आपल्याला कोणाचा आधार नाही याचा अर्थ आपण कोणाला आधार द्यायचा असं होत नाही. जरा मान उंचावून वर पहा, सारं आकाश निराधार आहे आणि त्याच आकाशातून पडणारा पाऊस साऱ्या जगाचा आधार आहे. तोच आधार मासाहेब जिजाऊ आणि राजा शिव छत्रपती शिवाजी महाराज अखंड राहू अशी आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ह्या सगळ्या महिला आहेत आणि प्रत्येक घरात हा एक शिवाजी जन्माला येणार आहे. अतिशय सुंदर असं शिवव्याख्यान आपण ऐकलेलं आहे आणि मनोरमा परिवाराच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते. यानंतर पुढील सत्र 5 मिनिटात सुरू होत आहे, ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत. मनोरमा साहित्य मंडळी ही सोलापूर शहरामध्ये अनेक ज्यांच्याकडं काही नाही त्यांच्या ठिकाणी निश्चितपणे पुस्तक रूपाने त्यांना मदत करण्याची भूमिका आमची राहणार आहे. यापूर्वीसुद्धा पंढरपूरचे सचिन शिंदे होते किंवा अनेकांच्या कविता पुस्तकं आम्ही प्रकाशित केलेत, काहींना आम्ही पुस्तकासाठी मदत केलेली आहे. परंतु उद्देश एकच आहे की इदम नमम हे माझं नाही, हे आपली भारतीय संस्कृती आहे. जे काय आम्ही करतोय हे तो श्रीची इच्छा आहे. हे काय माझं कर्तृत्व नाही आहे किंवा मनोरमा परिवाराचं कर्तृत्व नाही आहे. हे त्या परमेश्वराने दिलेली बुद्धी आहे, त्या विठ्ठलाने दिलेली बुद्धी आहे आणि त्याच्या माध्यमातून त्यांचं आपण करतोय. मी सूत्रसंचालकांना विनंती करतो की त्यांनी आपला कंटिन्यू कार्यक्रम लगेच सुरू करा. मी सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलित
आपल्या सगळ्यांच्या लाडक्या आधुनिक बहिणाबाई म्हणून ज्यांची ओळख आहे अशा विमलताई माळी यांच्या रानकाव्य या कविता संग्रहाच्या प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले मनोरमा परिवाराचे सर्व ज्येष्ठ अर्थतज्ञ थोर साहित्यिक आदरणीय श्रीकांतजी मोरे साहेब, त्याचबरोबर मनोरमा सखी मंचच्या अध्यक्षा, या कार्यक्रमाच्या संयोजिका आमच्या वहिनी शोभाताई मोरे, या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले ज्यांचं व्याख्यान अतिशय सुंदर असं व्याख्यान आपण ऐकलं, माऊली जाधव, त्याचबरोबर आमचे बंधू या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती लाभलेले पद्माकरजी कुलकर्णी, आदरणीय बोडकेजी, त्याचबरोबर आमच्या संचालिका रंजनाताई सुरवसे, शुभांगीताई भोसले, आमच्या त्याचबरोबर माळीताईंचे पती, कारण प्रत्येक पत्नीच्या मागे तिचे पती असतात, त्याचं उदाहरण मनोरमा परिवार आहे. आणि आता इथं व्यासपीठावर पण माळीताईंचे पती आवर्जून उपस्थित आहेत. त्याचबरोबर त्यांचाही उल्लेख करायला पाहिजे. आमच्या CEO मोहिते मॅडम, त्याचबरोबर समोर उपस्थित असलेले अनेक मान्यवर म्हणजे स्मिताताई आहेत इथे, पाटील, त्याचबरोबर आमचे भोसले सर आहेत, गोविंदजी काळे आहेत, बद्दी उस्मा बिराजदार आहेत, मारुती कटकधोंड आहेत, आणि अनेक मान्यवर कवी या ठिकाणी, राम माने ज्यांनी आपली कविता सादर केली, असे अनेक मान्यवर, प्रांजली मोहीकर, अनेक मान्यवर रसिक कवी इथे मला दिसत आहेत. त्याचबरोबर आमचे प्राचार्य मोरे सर आहेत, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष. इथे अशा सगळ्या मान्यवरांचं मी मनोरमा परिवाराच्या वतीने स्वागत करते. मनोरमा परिवार हा आईच्या मायेने भारलेला असा परिवार आहे, आईच्या प्रेमाने भारलेला असा परिवार आहे. आणि या परिवाराकडनं म्हणजे आपण आत्ता बघतोय की या माळीताईंच्या पुस्तक प्रकाशनाचा सोहळा गेली 6 महिने त्याची तयारी स्वतः आदरणीय मोरेसाहेब स्वतः करत होते. मी पाहत होते एक एक गोष्ट त्यांनी स्वतः, म्हणजे मनोरमा परिवारामध्ये महिलांना किती महत्त्व आहे आज त्यांच्या म्हणजे रूपात आज आपल्याला दिसतंय की त्यांनी माळीताईंच्या प्रकाशनाची आज स्वतः एक ते ज्येष्ठ साहित्यिक आहेत, त्यांच्या नावावर 24 पुस्तक आहेत, पण तरीसुद्धा एक पुस्तक प्रकाशन आपल्या परिवाराकडनं करायचं आहे त्याची म्हणजे तयारी गेली 6 महिने आमच्या परिवारात सुरू होती. मला खरोखर अभिमान आहे की या परिवारात मी व्हाईस चेअरमन म्हणून काम करते, की जिथे आदरणीय मोरे साहेब आणि आदरणीय आमच्या वहिनी मोरे वहिनी यांच्यासारखी माणसं आहेत की जी समाजातल्या प्रत्येक घटकाला म्हणजे जो जे वांछिल तो ते राहो या उक्तीप्रमाणे जे देतच राहिलेले आहेत. आणि तेच सवय आता आमच्या सगळ्या परिवारांनी पण लावून घ्यायची आहे. त्यासाठी हा कार्यक्रम आहे. आज नुकताच महिला दिन आपण साजरा करतोय. महिला म्हणून काम करत असताना प्रत्येक वेळेस समाजामध्ये आज माळीताईंच्या पाठीशी त्यांचे पती खंबीरपणे उभे आहेत. ज्या ठिकाणी महिलांच्या पाठीशी त्यांचे पती खंबीरपणे उभे असतात त्या महिला समाजामध्ये कर्तबगार महिला म्हणून काम करतात. त्याचं उदाहरण आमच्या मोरेवहिनी आहेत. आज शोभावहिनींच्या पाठीशी साहेब खंबीरपणे उभे आहेत. आज मनोरमा सखी मंचचा प्रत्येक कार्यक्रम घेत असताना त्यांचं स्वतः बारकाईने लक्ष असतं त्या संयोजनामध्ये. आणि त्यामुळे हा परिवार एक खंबीरपणाने आज उभा आहे. आणि या परिवारातली प्रत्येक स्त्री, आत्ताच माऊली सर म्हणाले की आमची प्रत्येक महिला इथे विश्वासाने काम करते, या घरच्या इथे विश्वासाने सोडतात, कारण आईबापासारखे सांभाळणारे आज साहेब बहिणी आज त्यांच्या पाठीशी आहेत. आणि त्यामुळं आमची प्रत्येक महिला इथली काम करते. आज आपण बघतोय समाजामध्ये अनेक कर्तृत्ववान स्त्रियांचा गौरव आज आपण केला. गेले 8 दिवस हा सोहळा सुरू आहे. आणि त्यामुळेच विमलताईंचा गौरव या परिवाराच्या वतीने त्यांचा काव्यसंग्रहाचं प्रकाशन करून आम्ही करतोय. विमलताईंना त्यांच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देते. आत्ताच कोणीतरी म्हटलं, माऊली जाधवच म्हटले की बहिणाबाईंची कविता आहे की माय म्हणता म्हणता ओठ ओठा लागे भिळे, आत्या म्हणता म्हणता त्याचा अंतरग पडे. पण आता ती कविता आम्हाला आधुनिक रूपात आणायची आहे. आज आत्या म्हणताना अंतर पडणार नाहीये, तर आमच्या घरची प्रत्येक सून ही आमची मुलगी आहे. हा विचार मनोरमा परिवाराचा आहे. आणि या मुलीला म्हणजे आज सून जेव्हा येते घरामध्ये तर त्यामध्ये तिची सासू न होता तिची मैत्रीण म्हणून राहणं अपेक्षित आहे. आणि सून आपली जेव्हा येते घरामध्ये तर त्या सुनेचं कौतुक म्हणजे आज मला जो त्रास झाला तो माझ्या सुनेला होऊ नये हा विचार महत्त्वाचा आहे. सुनेने हा विचार करणं गरजेचं आहे की माझी आई जशी आहे तशीच माझी सासूबाई आहे. आणि खरोखर म्हणजे आम्ही भाग्यवान आहोत की आमच्या सुनाई आम्हाला आईच म्हणून ओळखतात. म्हणजे आई त्यांची हाक. आणि त्यांचं हे जे सासू सुनेचं अंतर, या सासू सुनेच्या नात्यातलं अंतर, त्यांनी जी कथा सांगितली ती कथा
ती म्हणजे बोधकथा होती ती विसरून जायला हवी आहे, पण आपल्याला नवीन कथा निर्माण करायची आहे की तर सासू आणि सून हे आई आणि मुलीपेक्षा पण दृढ नातं झालं पाहिजे. यासाठी हा मनोरमा परिवार आहे की हे शिकवण किंवा हे संस्कार या परिवाराला तुम्हाला द्यायचेत, आमच्या सगळ्या महिलांना द्यायचेत, आमच्या महिला कर्मचाऱ्यांना द्यायचेत. त्यासाठी हा अट्टाहास आम्ही करतोय. आज महिला म्हणून आपण काम करतो आणि महिलांचे शत्रू दुसरी कुणी नसते, महिलाच असते. एखादी महिला पुढे चालली तर तिचा आपण पाय ओढणारी कोण नसते, दुसरी महिलाच असते, तिच्याबद्दल बोलणारी महिलाच असते. तर माझं असं मत आहे सख्यांनो, महिला म्हणून महिलांचे पाय ओढू नकात, तर महिला म्हणून महिलांचे हात ओढा आणि हाताला हात धरून पुढे न्या आणि तरच समाज पुढे जाईल. ही तुमची आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आज समाजामध्ये काम करतो आपण, सगळ्याच जणी काम करतो, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतो. आपली प्रत्येक क्षेत्र पादाक्रांत करत असताना प्रत्येक वेळेस महिला म्हणून माझी जबाबदारी जास्त आहे, कारण मी विश्वाची जननी आहे. विश्वनिर्मितीचा मला मान मिळालेला आहे आणि त्याचा म्हणजे आपण बाण शान त्याची आपण ठेवली पाहिजे, त्याची आन बाण शान आपण जपली पाहिजे. ही आपली संस्कृती आपण पुढे नेलं पाहिजे. या सगळ्या चांगल्या हेतूने किंवा या सगळ्या सदहेतूने प्रेरित होऊन आदरणीय शोभा वहिनीने हा कार्यक्रमाचं सगळं आयोजन केलं होतं. आम्ही सगळ्यांनी त्यांना मदत केली आहे. मनोरमा परिवारामध्ये शोभा वहिनींच्या बरोबर सगळ्या संचालिका, सगळ्या कर्मचारी त्यांच्या बरोबरीने ही सगळी मदत त्यांना करत असताना आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की हा मनोरमा परिवार तुमच्या सगळ्यांचा परिवार आहे आणि हा परिवार पुढे न्यायची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. हा परिवार असाच वाढत जाऊ दे. विमलताईंना आज त्यांच्या या पुस्तक प्रकाशन प्रसंगी शुभेच्छा देते. त्यांच्या नावावर अनेक पुस्तकं, 100व्या पुस्तक प्रकाशनाला आम्हाला बोलवा, त्यावेळी मनोरमा परिवार तुमच्या 100व्या पुस्तकातही प्रकाशन करेल. एवढं आयुष्य तुम्हाला लाभू दे आणि एवढे छान तुमचे पुस्तकं, तुमच्या साहित्य निर्मिती तुमच्या हातून निर्माण होऊ दे, अशा तुम्हाला शुभेच्छा देते. या इथं उपस्थित असलेल्या सगळ्या दिग्गज मान्यवर रसिक साहित्यिक या सगळ्यांनाही मी खूप खूप शुभेच्छा देते की विमलताईंच्या पुस्तक प्रकाशनाबरोबर आपल्याही पुस्तक प्रकाशनाचा योग आम्हाला येऊ दे, हेही आवर्जून सांगते आणि परत एकदा आपल्या रसिक मान्यवरांचं स्वागत करते. जाताना एवढंच सांगेन की तुम्ही सगळेजण ज्या प्रेमाने, ज्या मायेनी, म्हणजे साहेबांच्यासाठी एक वाक्य मला महत्त्वाचं वाटलं की इथं आईचं प्रेम मिळतंय म्हणून माणसं आपोआप आकर्षित होत आहेत. हीच या कार्यक्रमाची टॅगलाईन आहे. मनोरमा परिवार हे आईचं प्रेम देणारा परिवार आहे आणि तुमच्यासारखी माणसं इथं वारंवार आकर्षित व्हावीत असंच आई तुळजाभवानीचरणी प्रार्थना करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. अशा कार्यक्रमाची आखणी केली असे मनोरमा परिवाराचे सर्व श्रीकांत मोरे साहेब, शोभाताई मोरे मॅडम, विमलताई माळी, कचरे साहेब, अस्मिता गायकवाड मॅडम, आमचे माऊली जाधव, आपण सगळे समोर बसलेले. खरं म्हणजे पुस्तक प्रकाशनाला आल्यानंतर पहिल्यांदाच कविता संग्रह माझ्या हाती पडला. काय आता मोरे साहेबांच्याबद्दल मी तर काय बोलणार, काय म्हणजे धन्यवाद. प्रकाशन क्षेत्र असेल, साहित्य क्षेत्र असेल, बँकेचं तर आहेच आहे, परंतु साहित्यिकांना पुढं आणण्याचं काम जे मनोरमा परिवाराने केलेलं आहे ते सोलापूर जिल्ह्यात आपल्याला नाकारता येणार नाही. खूप मोठं काम त्यांनी छोट्या छोट्या साहित्यिकांना पुढे आणण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आज ज्या प्रक्षाळेने याच्यावरचं कवर जे काढलेलं आहे, म्हणजे कल्पकता मला वाटतं मोरेसाहेब तुमचीच असणार आहे. म्हणजे एवढी कल्पकता कोणाची असू शकत नाही की आधुनिक बहिणाबाईचं रूप काय असेल आणि शेतामधलं राबणं काय असतं या कवरमध्ये आपल्या मुखपृष्ठावर दाखवलेलं आहे. मी थोडासा एक 5 मिनटात पुस्तक प्रकाशन झाल्यानंतर चाळलं पुस्तक, पण त्यांच्या सगळ्या कविता ह्या रानातल्या आहेत. आणि मला आठवतं की माझ्या खेडेगावातला जन्म, खेडेगावामध्ये जवळजवळ 4वी-5वीपर्यंत शिकलेला माणूस मी. पण इतके शब्द त्याच्यामध्ये आलेले आहेत ना की मला हे वाचत असताना मी तिथे गेलो परत खेडेगावामध्ये. आणि मग कडबा कापणं काय असतं, ती करवत काय असते, पेरूच्या झाडावर चढणं कसं असतं, जांभळाच्या झाडावर चढणं कसं असतं, बोरं काढायचे कसे असतात, या सगळ्या आठवणी पुन्हा पुन्हा उभ्या राहिल्या. मी तर म्हणेन की म्हणजे मोरे साहेबांचं दातृत्व आहे, पण सोलापूर जिल्ह्याच्या आधुनिक बहिणाबाई म्हणलं जातं. कुठे त्या बहिणाबाई आणि आपण कुठल्या आपल्या ह्या जिल्ह्यातल्या विमलताई माळी
पण कविताचं वाचन करत असताना मोरे साहेबांच्या कविता आणि विमलताई माळी यांच्या कविता मी एक पाहिलं, खूप साम्य आहेत. खूप साम्य आहेत म्हणजे आता रात्री 8:30ला एक कविता पडली, मी ती थोड्या वेळाने वाचणार आहे. ते एक मोरे साहेबांची, ते मोरे साहेबांचा जो लिहिता हात आहे ते काय कसं सुचतं मला माहीत नाही, आम्हाला सुद्धा सुचत नाही. माझ्या माहितीप्रमाणे बहुतेक ते 8 वाजता 8:30 वाजता तुमचा कार्यक्रम चालला होता आपला, ते पाहत असताना मला काही बघायला मिळालं नाही, बाहेर होतो. पण नंतर ती क्लिप पाहिली आणि बहुतेक मोरे साहेबांचं लेखन चालू होतं. म्हणजे कविता तिकडं टी व्ही पाहणं पण असेल आणि इकडं कविता पण चालू असणार. सुंदर, म्हणजे देणाऱ्याने देत राहावे, घेणाऱ्याने घेत राहावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. ते मी तर असं म्हणेन की मोरे साहेबांचा लिहिता हात आपण एकदा धरला पाहिजे आणि ते कसं लिहितात हे जर आपण शिकलं पाहिजे. आम्हाला सुद्धा काही काही वेळेला 4 ओळी आठवत नाहीत व त्याला कवीच, कारण आईचं प्रेम जाणलेला हा एक कवी आहे मोरे साहेब म्हणजे. आणि एका खेडेगावामध्ये माळ्यासारख्या कुरोडवाडीसारख्या गावामध्ये राहणाऱ्या विमलताई माळी, अगदी त्यांची मला त्यांनी अनेक वेळा घरी बोलवलं, खरं म्हणजे जाणं झालं नाही, पण जाईन, आपण जाऊयात. परंतु त्यांची सगळी परिस्थिती पाहिली, गरिबी दुःख पाहिलं. या दुःखामध्ये सुद्धा अशा कविता आठवतात आणि या कविता ज्या वेळेला निर्माण होतात त्या आपल्या दुःखातून, ओठातून, पोटातून निर्माण झालेल्या असतात आणि म्हणून या प्रत्येकाला त्या कविता भावतात. मी फारसं बोलणार नाही आहे, मी आत्ताच सांगितलं, फक्त मी एक कविता मोरे साहेबांची म्हणणार आहे आणि ती कविता बहुतेकांनी वाचली असेल. ताजी कविता आहे, मला काय माहीत नाही, माझ्या डोक्यावरती काय परिणाम झाला आहे मलाही माहीत नाही. तर ज्या वेळेला मोरे साहेबांचा एखादा कार्यक्रम असेल आणि आदल्या दिवशी एखादी कविता असते ती काय ते मनामध्ये भावते. त्यांची खूप कविता असतात त्यांच्या, त्यातली जी कविता भावते ती असते. आता तुम्ही त्याला कविता म्हणा, त्याचे विचार म्हणा किंवा त्यांनी दिलेलं काय असेल ते दान म्हणा, पण ते आपण घेतलं पाहिजे, वाचलं पाहिजे. कविता अशी आहे, हेही क्षण जाईल, हाही क्षण जाईल. म्हणजे आजच्या या राणकाव्य पुस्तकाला धरूनच ती कविता आहे असं मी म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आपल्याला माहीत आहे गेले 3-4 दिवस सोलापूरमध्ये उन्हाळा आहे, पावसाळा आहे, थंडी आहे. आता तुम्ही बाहेर गेला तर एकदम पावसाळी वातावरण बाहेर पडलेलं तुम्ही पाहून या. आणि आत्ता पुन्हा साहेब हवामान खात्याने इशारा दिला की सोलापूरसह जिल्ह्यासह बाहेर ठिकाणी आणखीन गारपीट होण्याची शक्यता आहे. आणि पुन्हा मी आत्ता 5च्या बातम्या ऐकल्या की 198 रुग्ण कोरोनाचे महाराष्ट्रात सापडलेले आहेत. म्हणजे काय आपला देश, आपलं राज्य, हे दिवस कुठे चाललेत आपल्याला माहीत नाही. आपण कुठल्या विश्वात वावरतो हे कळत नाही. पण हे सगळं विसरत असताना आपल्याला ही कविता वाचली म्हणजे सगळं विसरून जायचं. कविता अशी आहे, हाही क्षण जाईल, हा रिमझिम पाऊस मणी मुरतो आहे हा क्षण, हा रिमझिम पाऊस मणी मुरतो आहे हा क्षण, जाणार आहे सांभाळून ठेवा, जाणार आहे सांभाळून ठेवा, ही गार झुळूक दूर जात आहे हा क्षण पुन्हा नाही यायचा सांभाळून ठेवा. मी आत्ता तुम्हाला म्हणालो की सध्या सीझन बदलत चाललेला आहे, गरमीचं वातावरण आहे, तापण्याची गरज आहे. जोपर्यंत आपण तळपत नाही तोपर्यंत आपल्याला शब्द फुटणार नाहीत, एवढं लक्षात ठेवा. हा श्रावण तनमनाला चेतवतोय, हा श्रावण तनमनाला चेतवतोय, हा क्षण पुन्हा नाही यायचा सांभाळून ठेवा. काय म्हणजे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं काय त्यांच्या हातात जादू आहे मला माहीत नाही. त्यांनी लिहित राहावं असं माझं म्हणणं आहे आणि जे सुचल ते लिहावं. आणि मोरे साहेबांचं असं जे लिहायला लागले ना, जे सुचतात त्याची कविता होते, जे लिहितात त्याची कविता होते. एकत्र वेचतोय हे पानगळाचे हुरहुर लावणारे क्षण, एकत्र वेचतोय हे पानगळाचे हुरहुर लावणारे क्षण पुन्हा नाही यायचे सांभाळून ठेवा.
हात हातात मनसोक्त कुरवाळत होतो सागर, हात हातात मनसोक्त कुरवाळत होतो सागर, किनारी हा क्षण सांभाळून ठेवा. किती सुंदर वाक्य आहे. किनारा कुठं आणि आपल्या हाताची तुलना त्यांनी काय केली आहे पा, हे सगळ्या गोष्टी आपण सांभाळून ठेवल्या पाहिजेत. कृष्णा नदीच्या काठावर वाहता प्रवाह मनात साठवताना, कृष्णा नदीच्या काठावर वाहता प्रवाह मनात साठवताना हा क्षण सांभाळून ठेवा. कारण गेल्या महिन्यातच त्या काठावरूनच साहेब आलेले तिथनं येताना, गोव्यावरून येताना कृष्णाच्या काठावरूनच मला वाटतं बहुतेक तुम्ही थांबला पण होता तिथे. कारण साहेब जिथं थांबतील तिथे एक त्याचा फोटो तयार होतो. साहेब जिथं जिथं थांबतात तिथं एक फोटो निघतो आणि तिथे एक कविता निर्माण होते. कृष्णा नदीच्या काठावर वाहता प्रवाह मनात साठवताना हा क्षण सांभाळून ठेवा. वसंत आगमनाने रम्य झाडीतले पक्ष्याचे आवाज ते क्षणपणात सांभाळून ठेवा. मी गेल्या वर्षी एक लेख लिहिला होता साहेब. जुगजुग जुगजुग आगीन गाडी, दोरांच्या रेषा हवेत सोडी, पळती झाडी पाहूया, मामाच्या गावाला जाऊया. मित्रांनो, आज मामाचं गाव राहिला नाही. पळती झाडी तर नाहीच नाही आणि दोरांच्या रेषा हवेत सोडणारी गाडी पण राहिली नाही. सगळ्या इलेक्ट्रॉनिकच्या गाड्या, डिझेलच्या गाड्या झालेल्या आहेत. मन सुन्न झालं. आज आपली लहान लहान मुलं मामाच्या गावाला जातो म्हणतात, पण त्यांना जायला मिळत नाही. कुठं मामाही राहिला नाही आणि त्या मामाचं गाव पण राहिला नाही. आता मामालाच कधी कधी आपल्या गावाकडे यावं लागतं, आपल्या आईकडे यावं लागतं, बहिणीकडे यावं लागतं, भावाकडे येतं. पण अशा लहान मुलांना आज मामाचं गाव सापडत नाही. यांनी सुंदर वर्णन त्या याच्यामध्ये केलं की वसंत आगमनाने रम्य झाडाझाडीतले पक्ष्याचे आवाज ते क्षण सांभाळून ठेवा. खरंच आज पक्षाचे आवाजसुद्धा आपल्याला ऐकायला मिळणं कठीण आहे. ज्यांच्या घरात एखादं झाड आहे तिथं रोज सकाळी सकाळी पक्षी येतात आणि त्याचा आवाज मात्र आपल्याला ऐकायला मिळतो. पण ज्याच्या घरामध्ये झाड नाही ते दुर्दैवी लोक आहेत असं मी मानेन. जीवन सुंदर आहे, बेरीज करून घ्या. जीवन सुंदर आहे, बेरीज करून घ्या. सुखद अनुभवाचे ते क्षण सांभाळून ठेवा. एक धागा सुखाचा, असेचा किरण उद्यासाठी, अखंड मणी तेवत क्षण सांभाळून ठेवा. क्षण सांभाळून ठेवा. म्हणजे मी तुम्हाला म्हणालो की मी आता ही कविता तरी इथं वाचलीच. परवा उस्मानाबादला गेलो होतो त्या परांड्याला, तिथं सुद्धा मोरे साहेबांच्या 1-2 कविता मी वाचल्या. कारण माझ्याकडे आता ह्या नोटपॅडमध्ये त्यांच्या कविता आपल्याला स्वतःला विचार येत नसतील तर आपण दुसऱ्याच्या विचाराची पेरणी करायला काय हरकत नाही. मी पहिल्यांदाच सांगितले तर ज्येष्ठ साहित्यिक म्हटलं आहे. मी आत्ता तेच म्हणालो की माझं पुस्तक नाही आहे, मी थोड्याफार कविता लिहायला लागलो आहे. पण सोलापूर जिल्ह्यामध्ये साहित्य परिषदेच्या 18 शाखा निर्माण केल्यानंतर माझ्या प्रत्येक गल्लीतला बोळातला साहित्यिकसुद्धा साहित्य परिषदेच्या कार्यक्रमाला आला पाहिजे, ही जी माझी तळमळ आहे तीच त्यांची पण तळमळ आहे. आणि म्हणून माझी तळमळ आहे की साहित्य परिषदेच्या कार्यक्रमाला तो वक्ता गेला पाहिजे, कार्यक्रमाला गेला पाहिजे, त्यांनी कार्यक्रम केले पाहिजे. मोरे साहेबांचं त्याच्या पुढचं आहे. असा एखादा साहित्यिक पुढं आणून त्याचं पुस्तक प्रकाशित करणं हे आजच्या जगामध्ये, आजच्या वातावरणामध्ये कुणीही करू शकत नाही. हे मोरे साहेब करत आहेत. मोरे साहेबांना मी धन्यवाद देतो. आणि विमलताई माळी यांनी हे त्यांचं आता किती पुस्तक आहे मला माहीत नाही. दुसरं आपल्या दुसऱ्या पुस्तकाला आणि ह्या मुखपृष्ठाला खरं म्हणजे दाद दिली पाहिजे. तुम्ही सोलापूर जिल्ह्याच्या बहिणाबाई आहेत आणि या बहिणाबाईला हे पुस्तक आता मोरे साहेबांनी अर्पण केलेलंच आहे. अशीच आपली प्रगती होत राहो मी या निमित्ताने शुभेच्छा देतो. आणि मोरे साहेबांना शुभेच्छा एवढ्यासाठी त्याने आपला हात कायम लिहिता ठेवावा आणि चांगल्या चांगल्या कविता आम्हाला रात्री 12-1 वाजता का पण वाचायला मिळाव्या.
वाटतं की इथं मी परत एकदा जाणीव करून देते की हा महिला दिनाचा कार्यक्रम आहे. 8 मार्चला महिला दिन झाला, पण आपण आपल्या सोयीसाठी आज महिला दिन साजरा करत आहे. त्यामुळे सर्वांना मी मनापासून या ठिकाणी नमस्कार पण करते, अभिवादन करते की तुम्ही आहोत म्हणून आपण आहोत, आम्ही सगळेजण आहोत. आजच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे मनोरमा परिवाराचे माननीय मोरे साहेब, त्याचबरोबर ज्यांच्या व्याख्यानाने सगळे मंत्रमुग्ध झाले ते कुरुलचे प्राध्यापक नाही माऊली जाधव, त्याबरोबर शेतीनिष्ठ ज्यांचं मोहच्या ह्याच्यामध्ये आहे ते बोडके साहेब स्वतः, पद्माकर कुलकर्णी साहेब ज्यांचं आपण आता मनोगत ऐकलं, त्याचबरोबर ज्यांच्या पुस्तकाचं आपण प्रकाशन केलेलं आहे अशा विमलताई माळी, आधुनिक बहिणाबाई, त्याचबरोबर उपस्थित असणारे सर्व या ठिकाणी संचालक आणि आपण सर्वजण. प्रथम महिला दिनाबद्दल एवढंच मी म्हणेल की एका महिलेने दुसऱ्या महिलेला समजून घेणं, तिला मदत करणं, तिच्यासाठी काहीतरी करणं म्हणजे महिला दिन साजरं करणं असं मला वाटतं. आणि म्हणूनच आपण यापूर्वी सुद्धा महिलांची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असेल, तिच्याविषयी कायदे काय आहेत याची पण आपण जाणीव या ठिकाणी करून दिली होती. तुम्हाला एक छोटासा एक एक्सरसाइज करायला सांगणार आहे की प्रत्येकजण डोळे मिटा आणि मी 5 अंक म्हणते, त्या 5 अंकामध्ये पहिल्या अंकाला तुम्हाला म्हणजे तुमचे आवडते जे व्यक्ती आहेत ते 5 व्यक्ती तुमची आवडती व्यक्ती आहेत. 1 म्हणल्यानंतर पहिली व्यक्ती घ्या, 2 म्हणल्यानंतर दुसरी, असं डोळे बंद करा आणि 5 व्यक्ती 1, 2, 3, 4 आणि 5. आता मला तुम्ही सांगा की ह्या 5 व्यक्तीमध्ये कोण कोण होते तुमच्या? हां, बहीण भाऊ. याच्यामध्ये आपण स्वतःला विसरतोय. पहिल्यांदा स्वतःवर प्रेम करायला शिका आणि हा महिला दिनाचा संदेश आहे. आपण अख्ख्या जगावर प्रेम करतो, जगाला सांगतो प्रेम करा आणि आपण स्वतःला विसरून जातो का नाही, मी आहे तर दुनिया आहे. म्हणून पहिल्यांदा लक्षात ठेवा की स्वतःवर प्रेम करा. पुढची दुसरी गोष्ट मी अशी सांगेल की महिला दिनाच्या अनुषंगाने की यावेळेचा जो हे होता स्लोगन काय होता, इनोव्हेशन अँड नाही डिजिटलायझेशन नाही, नाविन्य आणि तंत्रज्ञान, इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी फॉर जेंडर इक्वॅलिटी. म्हणजे स्त्री पुरुषांसाठी तंत्रज्ञान आणि नाविन्य हे जे आहे ते सगळ्यांसाठी सारखं आहे, हे काय कुणाला लिमिटेड नाही आहे. आज सगळीकडे आपण स्त्री पुरुष समानता बघतोय. हा आंतरराष्ट्रीय स्लोगन आहे, तो प्रत्येकाला माहीत असला पाहिजे, कारण आपण महिला आहोत किंवा आपण या जगामध्ये काम करतो, तर आपल्याला हे स्लोगन सुद्धा माहीत असणं जास्त गरजेचं आहे. तर त्या दृष्टिकोनातून सुद्धा तुम्ही हा विचार करा. या ठिकाणी माऊली जाधव यांचं आपण जेव्हा व्याख्यान ऐकलं, शिवाजी महाराजांचं महिलाविषयक धोरण, की ज्या घरामध्ये स्त्रीला खरंच सन्मानाची वागणूक आहे त्या घरामध्ये सुखशांती लाभते. आणि मी म्हणते नेहमी की मनोरमा परिवारामध्ये 70% महिला आहे आणि त्यांना रिस्पेक्टच दिला जातो, रिस्पेक्टफुली वागणूक मिळते. आणि म्हणून मनोरमा परिवाराची वाटचाल ही आज 2000 कोटीकडे चाललेली आहे. त्याचा मला निश्चित अभिमान तर आहेच. आणि या सर्व गोष्टी करत असताना सुद्धा, महिलांविषयक कायदे करत असताना सुद्धा, परवा साहेबांचा कार्यक्रम पुण्याला झाला 26 तारखेला, तेव्हा कामगार आयुक्त शैलेंद्र पोळ होते. त्यांनी पोऱ्या हे पुस्तक, मी जाणीवपूर्वक या ठिकाणी का सांगते तर या ठिकाणी खूप साहित्यिक आहेत आणि साहित्यिकांच्या कारण समाजाचा जो आरसा असतो ते साहित्य त्यांच्या साहित्यात उतरत असतात. तर त्यांनी मला पोऱ्या हे पुस्तक वाचायला दिलं आणि पोऱ्या हे पुस्तक वाचल्यानंतर मला थोडंसं अस्वस्थ वाटायला लागलं की त्याच्यामध्ये त्यांनी बालकामगारांच्या समस्या लिहिलेल्या आहेत की मालक लोक बालकामगारांकडनं कसं काम करून घेतात. म्हणजे अक्षरशः त्यांनी जेवणाचं सांगितलं की ज्या तांदळामध्ये भातामध्ये सोडा घालून शिजवलं जातं ती भात आणि आमटी त्याला खायला देतात आणि जवळजवळ 18 तास त्या मुलांकडनं काम करून घेतलं जातं. आज मी तुम्हाला फक्त एवढा एकच विषय सांगणार की ह्या बालकामगार जिथं जिथं तुम्हाला दिसतील तिथं तिथं तुम्ही कमीत कमी निषेध तरी नोंदवा की बाबा बालकामगारांनी शाळेतच आलं पाहिजे. म्हणून मी त्या सरांशी पण बोलताना तेच म्हणलं की सर आपल्याला ह्याच्यासाठी काही करता येईल का? आपण 14 नोव्हेंबर बालदिन म्हणून आनंदाने साजरा करतो, पण या बालकामगारांबद्दल काय हे तुमच्या साहित्यात यावं ही आजच्या माझी महिला दिनासाठी निश्चित तुमच्याकडनं अपेक्षा आहे.
ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला बालकामगार दिसतील, म्हणजे अगदी आपल्या घरामध्ये आपली कामवाली बाई असते, ती सुद्धा तिच्या छोट्या मुलीला जर समजा घेऊन येत असेल आणि ती सांगत असेल मी भांडी घासते तू विसर, तर आपण तिला सांगितलं पाहिजे तुझं काम तू कर, तोपर्यंत तुझ्या मुलीला मी काहीतरी एखादं गाणं म्हणायला शिकवेल, आई शिकवेल किंवा काही ना काहीतरी शिकवेल, पण तुला भांडे घासायला मदत कर असं सांगणार नाही, कारण तू ते काम करावं अशी माझी अपेक्षा नाही. मग ह्या लहान मुलांना शाळेत गेलं पाहिजे, त्यांनी शाळा शिकली पाहिजे. आणि त्यासाठी मी काय करू शकतो, तर मला असं वाटतं की ही समाज जागृती करण्याचं काम हे साहित्यिक असतील किंवा अगदी तुम्ही आम्ही सगळेच असणार आहे. जिथं जिथं तुम्हाला बालकामगार दिसतील तिथं 1908 1908 हा टोल फ्री क्रमांक आहे, त्याच्यावरती सुद्धा तुम्ही हा निषेध नोंदवू शकता, लोकांना सांगू शकता की कारण आपण महिला दिनाचं जेव्हा जागृती करतो महिलांची, तेव्हा प्रत्येक महिलेने हाही विचार केला पाहिजे की माझं बाळ, मग ते 6 वर्षाचं असेल, 8 वर्षाचं असेल किंवा 10 वर्षाचं, ते कुठं जातं, तो काय करतो, याच्याबद्दल आई वडिलांनी निश्चित जागरूक असलं पाहिजे. तो जर समजा कामाला जात असेल तर तिथं काम त्यानं नाही केलं पाहिजे, त्याला काम न करता त्याला शाळेच्या धारेमध्ये आणलं पाहिजे की जेणेकरून तो उद्याचा नागरिक आहे, तर तो काय करू शकतो हाही विचार त्या ठिकाणी तुम्ही निश्चित आणला पाहिजे. तर या दृष्टीने प्रत्येकाने जागरूक व्हावं ही माझी मनापासूनची इच्छा आहे की आपण काय करू शकतो, तर आपण सगळं काही करू शकतो. आणि महिला दिनाच्या अनुषंगाने फक्त महिलांसाठी नाही आहे, तर समाज जर घडवायचा तर समाजातला प्रत्येक घटक हा डेव्हलप झालाच पाहिजे असं मला वाटतं. आता सगळ्यात पुढं जाताना आजचं जे रानकाव्य या पुस्तकाबद्दल मी निश्चित म्हणेल की आता तुम्ही ऐकलं, त्यांनी इतकी छान कविता गायलेल्या होत्या, तर त्या काव्याबद्दल मला बोलताना असेल की आपण जंगलात जातो किंवा फिरायला जातो, कितीतरी फुलझाडं असतात ती फुललेली असतात, म्हणजे फुलझाडं फुलण्याचं काम करतात, आपलं लक्ष जात नाही. पण बागेमध्ये जर निशिगंध असेल, जास्वंदी असेल तर तिकडं लक्ष जातं, ते आपण देवाला होतो. पण रानामध्ये फुललेल्या फुलांकडे सुद्धा आपण लक्ष द्यायला पाहिजे आणि ते लक्ष श्रीकांत मोरे साहेबांनी बहिणाबाईंच्या रूपाने केलेलं आहे. आज त्यांच्या कविता इतक्या छान आहेत, तर त्या कविता आपण तुम्ही ऐकल्या तर तुमच्या लक्षात येईल की त्या कविता खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी त्या म्हटलेल्या आहेत किंवा लिहिलेल्या आहेत. आणि मी त्यांना विचारलं की ताई तुम्ही किती शिकला, तर त्या म्हणाल्या मी फक्त 2री शिकले. मग तुम्ही ह्या कविता लिहिता कशा, तर त्या म्हणाल्या की पहिल्यांदा तर त्यांनी सांगितलं की मी अशी कविता गुणगुणायची, तर माझे मालक म्हणायचे, त्यामुळे त्यांच्यासाठी सुद्धा आपण टाळ्या वाजूया, की ते म्हणायचे की तू एवढं छान काहीतरी गुणगुणते तर मोठ्याने बोलतं, मोठ्याने बोलल्यानंतर त्या कवितेला एक गेयत आहे, तुमच्या लक्षात असेल की त्या कवितेला गेयत आहे. मग ती मोठ्याने म्हटल्यानंतर हळूहळू त्या कविता त्यांनी मनन करायला म्हणजे पाठ करायला सुरुवात केली. आणि संध्याकाळी मुलं नातवंड जेव्हा घरी येतात तेव्हा ते त्यांच्याकडनं कविता लिहून घेतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या स्वतः आता वाचायला शिकल्यात, लिहायला पण आहे पण वाचायला सुद्धा शिकलेलं आहे. जोडाक्षर येत नाही ते अगदी सांगतात प्रामाणिकपणे. मला खरंच कौतुक वाटतं की आता कुलकर्णी साहेब म्हणाले, पद्माकर कुलकर्णी, की मोरे साहेबांचा लिहिता हात घ्यावा. मला असं वाटतं हे सुद्धा विचार आपण सगळ्यांनी घ्यायला पाहिजेत की मी सुद्धा लिहू शकते. तुमच्या इथं बरेच जण लेखक असतील, फक्त तुम्ही लिहा. आज घरी गेल्यानंतर आज काय झालं एवढं लिहिलं तरी तुम्ही आजच्या दिवशी लेखक झाला असं मी म्हणेल. आणि प्रत्येक जण लेखक आहे, तुमच्यातला लेखक जो लपलेला आहे तो बाहेर पडला पाहिजे. आता अमोल मोरे सरांनी पण सांगितलं की सगळे पाळणे मुलांवर असतात, मुलींवर नसतात. त्यांनी मुलींवर त्यांच्या दोन्ही पाळणा लिहिला, तर खरंच आहे मुलगी 2 घरांना जोडते. त्यामुळे तो जो विचार आहे की नेहमी आपण म्हणतो की आई मुलीच्या माहेरपणासाठी सासरी नांदते, बहिणाबाई म्हणतात, म्हणजे मुलीसाठी आई काय काय करते, तर हे सगळं काही आई करते. आणि मग जी मुलगी 2 घराचा उद्धार करते तिचं जर कौतुक नाही केलं तर म्हणून प्रत्येकाची या ठिकाणी जबाबदारी आहे की माझ्या घरात ज्या आई असेल, मुलगी असेल, पत्नी असेल, बहीण असेल किंवा कुठलं पण नातं असेल तर त्या नात्याला मी सन्मान देईन. मला वाटतं हे महिला दिनाचं वैशिष्ट्य आहे. तुम्ही 1 दिवस नाही तर मी म्हणते 365 दिवस महिला दिन साजरा केला पाहिजे, कारण तो आमचा अधिकार आहे. कारण तुम्ही आमच्यासाठी चांगलं वागला तर 100% आम्ही तुम्हाला देणार आहोत. तुम्ही आमच्याशी प्रेमाने बोलला तर आम्ही छान स्वयंपाक करून तुम्हाला छान खायला देणार आहोत. आणि प्रत्येकाच्या हृदयात जाण्याचा मार्ग हा पोटातून असतो. मग तुम्ही आमच्याशी चांगलं बोललं तर आम्ही छान करू, नाही तर आम्ही तिखट आमटी करू, नाहीतर एकदम काहीतरी वेगळं करू. म्हणजे हे कसं आहे, शेवटी तुम्ही कसं वागता त्याच्यावरती ते अवलंबून आहे. म्हणून मी सगळ्यांना विनंती करणार आहे की महिला दिन हा एका महिलेचा सन्मान आहे, एका महिलेचा नाही तर सगळ्या महिलांचा सन्मान आहे. आणि जाता जाता एवढं म्हणेल की आता तुम्ही ऐकलं शिवाजी महाराजांच्या नीतीमध्ये महिलांसाठी कसं वागतात, तर एक तुम्ही प्रत्येकजण मनाला प्रश्न विचारा की महिला सुरक्षित आहेत का. ती जर घराबाहेर पडली 8ला 9ला बाहेर पडली तर ती सुरक्षित आहे का.
मग प्रत्येक वेळेस मला कोणतरी मदतीला येईल, मला कोणीतरी मदत करेल, ह्याहीपेक्षा मी सांगेल की तिनं तिच्यातला आत्मविश्वास जागृत करावा. स्वतःच्या संरक्षणासाठी मला काय काय करता येईल ह्याच्यात तिनं धडे गिरवायत. अगदी समजा ती रस्त्यानं एकटी चालली, कोणीतरी समोर येते, तिनं जोरात ओरडू तर शकते, शेजारी दगड असेल तर दगड तर फेकून मारू शकते. म्हणजे स्वसंरक्षणाचे धडे आपण स्वतः घेतले पाहिजेत, दुसरं कोणीतरी येईल असं नाही आहे. तरीसुद्धा मी इथं सगळ्यांना विनंती करणार आहे की तुम्ही सगळे बंधू लोक, मी आहे तुमच्या पाठीशी, असं तुम्ही आम्हाला म्हणालात तरी आम्हाला जगण्याचं बळ अजून छान येईल. आणि मला वाटतं हाच महिला दिनाचा सगळ्यात चांगला संदेश आहे, असं म्हणून माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. तर यापुढे दादासाहेब बोडके शेवटच्या पानावरची कविता आहे. कवितेचं नाव वसुंधरा आहे. त्यांच्या कवितेला एक गेयत आहे, त्यांच्या इतका गोड आवाज माझा नाही आहे, पण मी कविता मात्र वाचून दाखवणार. सुगंधातून मला भेटाया वसुंधरा आली. बघा किती छान कल्पना आहे. सुगंधातून मला भेटाया वसुंधरा आली, खळखळणाऱ्या शुभ्र नद्यांचे पैंजण तिला आली. खळखळणाऱ्या शुभ्र नद्यांचे पैंजण तिला आली. गुलमोहराचा लाल कपाळी टिळा तिने लाविला. गुलमोहराचा लाल कपाळी टिळा तिने लाविला. सुहासिनीचा खरा दागिना खरोखर दाविला. सुहासिनीचा खरा दागिना खरोखर दाविला. हिरव्या राणी भांगपाडीला, हिरव्या राणी भांगपाडीला छोट्या वाटुलीने. वेलीवरचे गुच्छ शोभले गुंफुन वेणी तिने. वेलीवरचे गुच्छ शोभले गुंफुन वेणी तिने. चमचमणाऱ्या उन्हात चमके पळसासम कंचुकी. चमचमणाऱ्या उन्हात चमके पळसासम कंचुकी. हिरवी साडी जुनी झाली दिसते थोडी थोडी फिकी. ही ती वसुंधरा. आज या कार्यक्रमामध्ये मनोरमा परिवाराने मोठा कार्यक्रम आयोजित केला आणि बरेच हिरे काय कारणास्तव अंधारात राहिले होते आपले आहेत, पण ती प्रकाशामध्ये कसे येतील याचा प्रयत्न मोरे साहेबांनी केला. खूप खूप सांगावं एवढं वाटतंय. ते मला कसं शेतीमध्ये काम करायचं बोलायचं सवय नाही, काही शब्द चुकतील तरी हा असा जो कार्यक्रम झाला, महिलांचा सन्मान केला एवढा मोठा, हा कार्यक्रम असा 1 नंबर सोलापूरमध्ये झालेला आहे. आणि ह्याच्या अगोदरचा जो कार्यक्रम झाला तो पुण्यामध्ये एकदम टी व्हीवरती पाहिलेला आहे. तरी असेच कार्यक्रम वर्षावर्षी करत जावे. जे आपले कवी आहेत, महिला असतील पुरुष असतील, ह्या कविताचं किंवा यांच्या कार्यक्रमातून काही घेता येतील तेवढं जास्तीत अनुकरण करून आणखी ह्याच्यामध्ये भर टाकून आपले जे मनोगत आहे या कविताद्वारे जनतेसमोर मांडावे. आणि आपल्या ज्या ज्या काय ह्या ज्या संकल्पना ह्या कवितेतून मांडल्या तर ते लोकांना कळतील. म्हणजे आपल्या ज्ञानापण मी काही सांगितलं नाही, तुम्हाला कळणार काय ते. हे एकासाठी संवाद साधण्यासाठी मोरे परिवाराने एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केला, त्यांचे धन्य मानतो. आणि मला 2 शब्द बोलायची संधी दिली त्याबद्दल संयोगाचे सगळ्या कवितांचे आभार मानतो. जय जवान जय किसान. आधुनिक बहिणाबाई विमलताई माळी यांना मी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करा. सगळ्यांना माझा नमस्कार. आणि माझ्या रानकाव्य ह्या पुस्तकाच्या प्रकाशनाला तुम्ही सगळे उपस्थित राहिलात त्याचे मी तुमच्या सगळ्याचे आभार मानते. आणि विशेष म्हणजे आमचे मोरे सर, शोभाताई मोरे आणि आमच्या गावचे प्रतिष्ठित दादासाहेब बोडके ह्यांचे पण खूप खूप आभार मानते. आता पहिला माझा काव्यसंग्रह हुंकार काळ्या आईचा आणि संपूर्ण खर्च करणारे आमचे दादासाहेब बोडके हे माझे भाऊ. आणि दुसरा काव्यसंग्रह करणारे माझे बंधू श्रीकांत मोरे. आता तुम्ही सांगा, ह्या बहिणीला 2 भाऊ असे मोठे मिळाल्यावर, इतका मोठं माहेर मिळाल्यावर काय कमी आहे का हो? काय कमी आहे का? माऊलीची ओवी आहे का? लळियाचे लळे सरती, मनोरथाचे मनोरे पुरती. ज्याच्या घरी माहेरी श्रीमंती आहे त्याचे सगळे लाड पुरवले जातात. मग माझी पण आज मला असं वाटतंय की निर्धनाची धनलाभू झाला का अचैतनी प्राण प्रगटला. ज्या माणसाला धन नसतं आणि त्याला धन मिळाल्यावर कसा आनंद होतो तसा, आणि ज्याचा जीव गेला आणि नंतर तो त्या आत्म्यात आला देहात,
त्याला किती आनंद होतो, तसा आनंद हा रानकाव्य संग्रह पाहून मला झालेला आहे. आणि दुसरी गोष्ट की माणसात देव पाहायचे, माऊलीने सांगितलेलं आहे. संपत्ती आणि दया दोन्ही वस्ती आलिया ठाया, संपत्ती आणि दया दोन्ही वस्ती आलिया ठाया, ते विभूती माझी धनंजया जाण पातू. तर माणसात देव पाहायचा असेल तर हा बसलेला विभूती आहेत. आणि माझं आणि पहिल्या संग्रहाला पण आमच्या स्मिताताईनं पण मला सहकार्य केलेलं आहे. आता मी सगळ्याचे आभार मानते आणि माझी एक रचना सादर करते. चालेल, आता ती गेली की कुठं? हां नाही काय खरं. हां, तर आता आपण खूप वेळ, मला काय जास्त बोलता येत नाही बरं का. तर आपण इतक्या वेळ शिवाजीवर व्याख्यान ऐकलं सरांचं. मग माझी एक कविता. टपटप वाजे टाप घोडीचे, टपटप वाजे टाप घोडीचे, खिंडीतूनही पुढे सह्याद्रीचा कडा कडा हा शिवबा माझा चढे. बांधी तोरण गडे, तोरण किल्ल्याकडे, तोरण किल्ल्याकडे. शिवनेरीची पावन माती, शिवनेरीची पावन माती, रक्त रक्तातून जडली नाती. न्यायप्रीतीचा टोप शिरावर बांधी तोरण गडे, तोरण किल्ल्याकडे, तोरण किल्ल्याकडे. मावळ्याची फौज छोटीशी, मावळ्याची फौज छोटीशी, तलवारीला धार चिकाटी, तलवारीला धार चिकाटी. अन्यायाला कापित, अन्यायाला कापित कापित असा चालला पुढे, बांधी तोरण गडे, तोरण किल्ल्याकडे. झुगारून त्या जातीपातीचा, झुगारून त्या जातीपातीचा, मर्द मराठा माय भगिनीचा, विश्वासाच्या श्रेष्ठत्वाचा भगवा पहा फडफडे, बांधी तोरण गडे, तोरण किल्ल्याकडे. महाराष्ट्राच्या कणाकणातून, महाराष्ट्राच्या कणाकणातून, मराठमोळ्या मनामनातून माय मराठी वाघिणीचे गरजे ते रूपडे, बांधी तोरण गडे, तोरण किल्ल्याकडे. टपटप वाजे टाप घोडीचे, खिंडीतूनही पुढे सह्याद्रीचा कडा कडा हा शिवबा माझा चढे, शिवबा माझा चढे. बस की. हा, आता मला जास्त बोलता येत नाही, मी एक कविता सादर करते की आणि ह्या माझ्या काव्यसंग्रहाला माझे पती सिद्धराम राजाराम माळी ते काय करते, ए कविता की बघा ना माझी कविता, थांब जरा मला काम आहे, वैरण टाकू दे. बरं ठीक आहे, वैरण टाकल्यावर ऐका. मग त्याच्यात एक शब्द जरा आला असा तसा, इतर कुणाचा सामाजिक तेढ निर्माण करायचा, ए करू नको ते, उगाच कशाला, चांगलं लिहे. मग ते जर तसंच मी ठेवलं ना, कट नाही केलं ना, ते खुडलेलं त्यांना कळते ना रे, नाही खुडलं ना त्यांच्या कपाळावर भरपूर आट्या असतात. कुठं भांडणं करायची म्हणून मी ते खुडून टाकते, दुसरं बघ काय आठवतंय का असं म्हणतात. आणि त्यांची प्रेरणा असल्यामुळेच मी इथपर्यंत आले बरं का. आता सगळ्याला निसर्ग आवडतो, मग माझी कविता निसर्ग राजा. निसर्ग राजा पूर्ण भाळला, निसर्ग राजा पूर्ण भाळला सृष्टी देवीवरी. राहून राहून कशा फेकितो एकांताच्या सरी. जरा निळसर पदर ओढुनी डोंगर माथ्यावरी. खेळू लागले जळ मोकळे हिरव्या शालूवरी. दृष्ट लागण्या जोघा शालू, दृष्ट लागण्या जोघा शालू, विणला सांगा कुणी. फळा फुलाचे गुंजन त्यावर रंगा रंगातुणी. तिरिपवनाची, तिरिपवनाची कवळी कपाती शालू चमकाविती. बिलगुण वेली फांद्यामधून हात देतसे हाती. पवन लाजवी सीळ घालुनी, पवन लाजवी सीळ घालुनी, नाजूक नवरी परी. हासत नाचत वळण बागडे मिळे नदीला दरी.
ओघ जलाचे सगळे सोय रे, ओघ जलाचे सगळे सोय रे, भरून गेले तळे. कुशाल बोलत बसली हितगुज बदकाला कमळे. सुट्टी संपून सुरू झाली डबक्याची शाळा. बेडूक मास्तर शिकवी कविता गात घोगरा गळा. डमरू ढगाचे सूर खगाचे, डमरू ढगाचे सूर खगाचे, वाजे जणू बासरी. कोकिळ कवीचे कवी संमेलन समोर वृक्षावरी. सौंदर्याचा खजिना इथला, सौंदर्याचा खजिना इथला, भरून घ्यावा उरी. कवी कल्पना पंख फुटोणी नाचे मयुरा परी, हो नाचे मयुरा परी. धन्यवाद. आज माझ्या दुसऱ्या मुलाचा जन्म होत आहे, मला आनंद होत आहे. मी सगळ्याचे आभार मानते. माझ्या शोभाताई वहिनीचे, दादाचे, श्रीकांत दादाचे आणि येथे आलेल्या सगळ्यांचे आभार मानते. आणि आज इथे आठवण झाली की शोभाताई मोरे मॅडमच्या आईसाहेब सुभद्राताईबाई काकडे मॅडम त्या इतक्या सुंदर आणि ह्याच चालीरीतीमध्ये अशा गाणे म्हणायच्या की त्यामुळे मला आज त्यांची अचानकच आठवण झाली की डोक्यावर पदर म्हणजे राहणीमान. म्हणजे मला असं वाटतं की त्यांची इच्छा होती की काय की त्यांनी पुस्तक प्रकाशन माझ्या जावई आणि मुलीच्या हस्ते आता ह्यांच्या रूपात येऊन त्यांनी पुस्तक प्रकाशन केले असं जणू. म्हणजे एवढं म्हणजे ते बोलताना त्यांचं चाली रीती सगळं पूर्ण अगदी त्यांच्या आईसाहेबांसारखं आहे. धन्यवाद विमलताई माळे मॅडम. यापुढे मी आता श्रीकांतजी मोरे साहेबांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं मनोरमा परिवाराने दरवर्षीप्रमाणे जवळजवळ आता 26 वर्ष पूर्ण झालेले आहेत. आणि या 26 वर्षाच्या म्हणजे रुपये वर्ष आपण साजरा केलेलाच आहे. आणि त्या अनुषंगानं यावर्षीचं एक औचित्य म्हणून आपण कवयित्री विमल माळी यांचं रानकाव्य हे पुस्तक प्रकाशनासाठी आज सर्वजण उपस्थित आहोत. तत्पूर्वी आपण मोरे मॅडमचं दरवर्षी एक असं वैशिष्ट्य की भरगच्च कार्यक्रम म्हणजे घरभर पदार्थ परिवाराचं सकाळी वैद्यकीय खरं तर महिलांची फार गरज असते. महिला धकाधकीच्या जीवनामध्ये नेहमी या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. आरोग्य तपासणीचा कार्यक्रम विजापूर रोडवरील मनोरमा हॉस्पिटल इथं घेतला. त्यानंतर आपण दुपारनंतर आपण पाहिलं की काव्य संमेलनाची उत्स्फूर्त मेजवानी म्हणजे खरं तर मी त्यांना सांगितलं होतं की जास्तीत जास्त महिलांचा सहभाग असावा. मग त्यांनी असं ठरवलं की नावं काढायची की कोणाला बोलवायचं. मी म्हटलं कोणालाच बोलवू नका. ज्यांना या परिवारावर प्रेम आहे जे येतील त्यांचं मनोगत त्यांची कविता या ठिकाणी सादरीकरण होईल. आणि इतके कवी आले, साहित्यिक आहेत, मंडळी सोलापूर शहरातून आजूबाजूला आलेले आहेत. आणि मला वाटतं की साहित्यावर प्रेम करणारा मनुष्य जो असतो ना तो नेहमी असे कार्यक्रम कधी चुकवत नाही. प्रत्येकाचा नामोल्लेख इथं मी आता करत नाही कारण आमच्या भगिनी स्मिता पाटील मोहोळवरनं येऊन थांबलेत. 7च्या आत घरात पण 8 वाजले. मला माहीत नाही की घरी काय बनतात त्याला माहीत नाही. मारुती कटोळीतून बसलेत. गोविंद काळेजे भोसले साहेब इथं आहेत. आमच्या पत्रकार भगिनी बसलेले आहेत. अनेकांचा नामोल्लेख प्रत्येकाचा केला पाहिजे. दादासाहेब बोडके आहेत. खरं तर या सर्वांचा नामोल्लेख एवढ्यासाठी करतो मारुती मी की आपण स्वतःबद्दल नेहमी मीपणा सांभाळत असतो. आणि मीपणा हा जर गळायचा असेल तर मला दुसऱ्याबद्दलचे चांगले विचार माझ्या मनामध्ये आले पाहिजेत. ज्या वेळेला मी दुसऱ्याबद्दल चांगला विचार करेन मला वाटतं जीवनामध्ये तुमचं सकल संपूर्ण जीवन झालं असं मी मानणाऱ्यापैकी आहे. मी पण माझे गळले हो ही कविता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणून मीपणा गळायची भूमिका हे साहित्यामधून आपल्याला आली पाहिजे. बऱ्याच वेळेला असं होतं की आपण फक्त स्वतःपुरता विचार करतो परंतु तोही जसा महत्त्वाचा आहे, स्वतःशी संवाद साधणं जसं महत्त्वाचं आहे तसंच दुसऱ्याबद्दलच्या चांगल्या भावना व्यक्त करणंसुद्धा महत्त्वाचं आहे. कारण कबीराने म्हटलेलं आहे की बुरा न देखकर मैं चला मैंने सोचा मुझसे बुरा न कोई. आपण स्वतःपेक्षा जगामध्ये वाईट कोणीच नाही. मी पण आत्ता बघा सहज लिहित बसलो होतो कविता की म्हटलं आता बसल्या बहिणाबाईंचं चाललेत काव्य वाचन म्हटलं आपण काहीतरी आपण लिहिता येईल का.
की तुम्ही अंदाज बांधू शकता फक्त, मी मात्र मी कसा समजून घेतो, मीच मला फक्त. माझा अंदाज तुम्ही बांधू शकता, परंतु मी कसा आहे हे फक्त मलाच माहिती आहे, आणि सगळ्यात वाईट मीच असतो. हे बघा विचार करून. आपण मनामध्ये करतो ह्याला मी असं बोललो, त्याला असं बोललो, त्याच्याबद्दल अमुक, ह्याच्याबद्दल अमुक, आणि मग हे सत्य असतं. हे कबीराच्या या दोह्याप्रमाणेच आहे. आणि अशा या बहिणाबाई चौधरीचं पुस्तक प्रकाशन करत असताना एक औचित्य मोरांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांची महिलाविषयक धोरणाची नीती. मी अधिक वेळ घेणार नाही, साधारण 7 मिनिटामध्ये मी 3-4 मुद्दे मांडून माझं हे समारोपाचं जे मनोगत आहे ते संपेन. अध्यक्षाचं फार अवघड असतो नेहमी. अध्यक्ष काय होतं, सगळे बोलून खाऊन पिऊन रिकामे होतात, आणि शेवटी मग मसाला राहिला तर राहिला, नाही तर गेला. त्यामुळे जेवण पंक्तीला नेहमी पहिल्यांदा जेवला ना त्याला मस्त रस्ता तर्री बिरी मिळते. हे सगळे जेवण खाऊन गेले सगळे. आता पद्माकाने तर बॅटिंगच केली. ते आम्हाला नेहमी माझं मी सांगतो की उसाचा रस आपण कांड्या घालतो, पिळतो, तसं प्रत्येकाने आपली कांडी घालून पिळली आहे. आता माझा पण प्रश्न पडला की ह्या कांड्याचा रस मी कसा काढू, कारण सगळ्यांनी रस गाळला हो, आणि मला तीच कांडी दिली आहे. प्रत्येकाने एक एक कांडी माझ्यापुढं ते रिले रेस असताना बॅटन देतात. भोसलेने वासिंग केलं, पद्माकडे केलं, माऊलीचं झालं, माऊलीने तर षटकारच मारले बराबर बराबर. आणि विमलताई माईने खरं आपलं ग्रामीण भाषेतील अस्सल गावरान झणझणीत चव दिलेली आहे. उत्स्फूर्त आहे. कसं आहे की कविता फुलते कशी याच्याबद्दलचं एक जिवंत झरा जसा खळखळ वाहतो तशा पद्धतीचं त्यांचं ते काव्य आहे. त्याच्यामध्ये फार कुठं मोठं भपकेपणा नाही आहे, फार फॅशनेबल नाही आहे, फार कलरफुल असं काय आपल्याला दिसत नाही. पण जे आहे ते निसर्गतता आहे. तो निसर्ग त्यांच्या कवितेमधून तुम्हाला शब्दातून फुलताना दिसतो. आणि हे जो निसर्ग दिसणं आहे तर तेच साहित्याचं खरं रूप आहे. आम्ही खूप डेकोरेशन करतो, कारण ही पिक्चरमुळं आम्हाला कधी कधी कविता उलटी सुलटी लिहायची सवय लागते. कारण पिक्चरमध्ये ना मय पठाण म्हणून ना काय वाटेल ते दाखवतात, पण मूळ साहित्य तसं नाही आहे ना. परवा मी पुण्याला बोलताना हेच म्हणालो की साहित्याची मध्ये विरळणी करता आली पाहिजे, चांगलं आहे ती घेता आलं पाहिजे. आमच्या साहित्यिकांना हे बऱ्यापैकी कळतं की आम्ही झाशी राणीबद्दल लिहिलं पाहिजे, आम्ही अहिल्याबद्दल लिहिलं पाहिजे, आम्ही छत्रपती महाराजांबद्दल लिहिलं पाहिजे, संभाजी महाराजांबद्दल लिहिलं पाहिजे. मला आठवतं 40 वर्षापूर्वी 50 वर्षापूर्वी जेव्हा शाळा आम्ही शिकत होतो त्यावेळेला अशा महापुरुषांवरची फार काही पुस्तकं नव्हती पद्माकरची. आता मात्र आपण प्रत्येकाचं साहित्य शोधून काढतोय, काहीतरी लिखाण करतोय, आणि साहित्याला एक मोठी परंपरा या ठिकाणी आधुनिक पिढीमध्ये सुद्धा निर्माण होत आहे. बळदेवजी बिराजदार आमचे नेहमी अप्रतिम म्हणजे वाणीत गोडवा आहे, पण वाणीमध्ये नुसतं गोडवा असून मी नुसतं गोड बोललं चालणार आहे का? विचाराचा गोडवा हा वाणीपेक्षा सुद्धा महत्त्वाचा आहे. आचार विचार कसे आहेत याच्यातून जसा माणूस हे होतो तसं शब्दातून बोलताना माणूस कळतो आपल्याला, तो माणूस काय लायकीचा आहे तो. म्हणून शब्द वापरताना सुद्धा खूप जपून आपल्याला वापरावं लागतात. आणि आज बहिणाबाई चौधरींचं जसं आपण नाव उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे तसं आज सोलापूर जिल्ह्यामधून अनगरच्या आमच्या विमल माळी रानकाव्यामधून त्यांनी ही रान मेवा आपल्याला दिलेला आहे. आपल्याला माहिती आहे स्ट्रॉबेरी मिळते 300 रुपये किलोची, पण काळी मैना भले 5 रुपयाची असू दे पण ती बिटक्या मारत खाल्ल्याशिवाय चैन पडत आहे. अहो ही काळी मैना सहजासहजी मिळत नाही. आजकाल दुर्मिळ झाली आहे, एखाद झाडच राहिले नाहीत, जंगलं सगळे गेलेले आहेत. त्यामुळं अशी एखादी काळी मैना आपल्याला जर दिसली तर तिचं आपण निश्चितपणे कौतुक केलं पाहिजे. आणि सोलापूरच्या साहित्य विषयामध्ये पद्माकाजी यांची नोंद आज न उद्या आपल्याला घ्यावं लागेल. आमचे अनेक साहित्यिक मित्र इथं बसलेले आहेत, पत्रकार आहेत, स्मिताजी तुम्ही आहात, मारुती आहे, तुम्ही लिहिता दोषाबद्दल, ह्याचासुद्धा कुठंतरी सकाळमध्ये संचारमध्ये तुमच्याकडं काही लिखाण व्हावं अशी माझी स्वतःची एक अपेक्षा आहे. आणि कारण कसं आहे की ज्या कवयित्रीने उभं आयुष्य चंद्रमौळी झोपडीत घातलेलं आहे, आज ती कवयित्री कदाचित 25 वर्षापूर्वी असा विचार नसेल केला की अशा हॉलमध्ये माझं पुस्तकाचं प्रकाशन होईल आणि माझं एक 4 चौघामध्ये कौतुक होईल, कुणीतरी पाठीवर प्रेमानं हात मारेल. ही भूमिका आपल्याला महत्त्वाची आहे. मी याचं श्रेय मनोरमा परिवारसुद्धा देत नाही, ह्याचं श्रेय या साहित्याची
मनोरमा साहित्य परिषद शाखा सोलापूर पश्चिम असेल, जसं पद्माकडे उल्लेख केला, मनोरमा साहित्य मंडळीसुद्धा आमची 25 वर्षापासून आहे. आणि साहित्यामधून माणूस घडतो का बिघडतो, तर त्याचं उत्तर असे जर कार्यक्रम बघितले तर घडतो असं आपल्याला म्हणता येईल. आज माऊली घडला तो साहित्यामधून घडला. आमच्या विमलताई माळी इतर रानकाव्यामधून आले तर साहित्यमधून. तुम्ही आम्ही सगळे एकत्र आलोत. ही सत्संगाची एक ओढ आहे, सत्संगाची ओढ. ही सत्संगाची ओढ कोण निर्माण करतं? ही सत्संगाची ओढ साहित्य निर्माण करतं. आणि म्हणून संत साहित्याचा महाराष्ट्राला जो प्रचंड मोठा ठेवा आहे की संत ज्ञानेश्वरापासून 9000 ओवीपासून ज्ञानेश्वराने लिहिलेलं आहे. आणि तुकोबारायांचं जर आपण पाहिलं की जगद्गुरू तुकोबारांनी लिहिलेल्या जवळजवळ 4500 ओव्या अभंग त्या ठिकाणी आहेत. मग हे असे अनेक संत साहित्यिक आहेत. त्या प्रत्येकाचा नामोल्लेख जसं महाराष्ट्राची परंपरा आहे तशी उत्तर प्रदेशची आहे, पंजाबची आहे, बिहारची आहे. प्रत्येक राज्यामध्ये अशा प्रकारचे संत साहित्य निर्माण झालं आहे. आमचा त्यांचा अभ्यास नसतो, तो आपण अभ्यास कुठं तर तौंडिकदृष्ट्या करण्याचा प्रयत्न केलेला पाहिजे. आणि आज या ठिकाणी या पुस्तकाचं प्रकाशन होत असताना मला मनापासून आनंद आहे की ताई तुम्ही मला परवानगी दिलीत, मी तुमच्या ऋणामध्ये राहणार आहे. कारण बघा तुमची मालकी आहे त्या शब्दांवरती. शब्दातून माणूस प्रकट होत असतो. आणि तुम्ही जर म्हणलं असं नाही माझं मी करते, तुम्हाला कशाला मी हे देऊ. आपल्याला एखादी गोष्ट करण्यासाठी कॉपीराईट लागते, परवानगी लागते. आणि विमलताईंनी त्यांना त्याचं काहीच माहीत नाही. त्यांना एक माहिती आहे बघा, एवढा निरागस भाव आजच्या माणसामध्ये असणं हे फार अवघड गोष्ट आहे, दुर्मिळ आहे. कारण त्यांना माहीत आहे, त्यांनी काय साहेब करून टाका, करताना करून टाका असा विचार नाही केला की माझ्या कविता कशा आहेत काय आहेत. मी स्वतः प्रस्तावना लिहिली, त्याबद्दल तुम्ही वाचा प्रस्तावना. मी ती काय प्रस्तावना तर नमूद करणार नाही, कारण त्याला खूप चाल आहे. त्यांना ते छंद बिद्द या बिग पेंटामेंट अमुक तमुक काही देणं घेणं नाही. परंतु बोली भाषेतून त्यांची कविता जन्मलेली आहे. बोली भाषेतून कविता जन्मल्यामुळं त्या कवितेला निसर्गतः जसं लहान मुलाचे बोबडे बोल आपल्याला खुणावतात, सुखावतात, इतका आनंद देतात आईबापाला, तसं तुमचं हे निखळ वाहतं सत्य आहे. आणि हे निखळ वाहतं सत्य आहे, ते सत्याला पुरावा द्यायला लागत नाही, विश्वासाला पुरावा द्यावा लागत नाही. पुरावा द्यावा लागतो कशाला? जे खोटं लिहिलेलं असतं उलटं सुलटं त्याला पुरावा द्यावा लागतो. मग ते कविता असो, लेख असो, पुस्तक असो, साहित्यातले वादविवाद याच्यामध्ये मी काही पडणार नाही. पण ते तुम्हाला आम्हाला जे आता वरच्या आपण अनेक कादंबऱ्या कथा याच्यावर पाहतो, कुणी क्लेम करतो की हे साहित्य माझं होतं, कुणी म्हणतो ही गझल माझी होती, बदवीत बरोबर आहे का नाही. कुणी हे शब्द कुणाचे ते, अहो कुणाची मालकी ही तो प्रभूची इच्छा. शब्दांची मालकी ही त्या प्रभूची इच्छा आहे. तुमची आमची मालकी काय? बोलायला लावलं कोणी तुम्हाला, म्हणायला लावलं कोणी, आई म्हणायला लावलं कोणी, ही त्याची मालकी आहे. पण आज माणूस म्हणतो हे माझं होतं, हे त्यांनी चोरलं. काय स्मिता द्या ऐकताय का नाही? असं साहित्यामध्ये हे चाललेलं असतं, ही मूळ कल्पना माझी होती. अरे कुणाचं काय, साहित्यामध्ये असं काहीच नसतं. आणि आत्ता बसल्या बसल्या मी बहिणाबाईंच्या आमच्या महाराष्ट्र सोलापूर जिल्ह्याच्या त्यांच्या या कवितेबद्दल आत्ताच 1-4 ओळी मी लिहिलेल्या आहेत, तेवढा फक्त वाचून दाखवतो. तर बसल्या बसल्या त्यांची कविता चालू होती. मी गंध मातीचा पहिल्या पावसाचा, गंध मातीचा पहिल्या पावसाचा करतो मनाला वेडा. गंध मातीचा पहिल्या पावसाचा करतो मनाला वेडा. अत्तराला फिका पाडतो, अत्तराला फिका पाडतो, वरल्या रंगाला का भुलला माणूस वेडा. अत्तराला फिका पाडतो, वरल्या रंगाला का भुलला माणूस वेडा. गंध मातीचा पहिल्या पावसाचा करतो मनाला वेडा. अत्तराला फिका पाडतो, वरल्या रंगाला का भुलला माणूस वेडा. हे रत्न मातीतून फुलले, अनगरच्या मातीतून फुलले जात नाही. हे रत्न मातीतून फुलले, शब्दातून खुलले. हे रत्न मातीतून फुलले, शब्दातून खुलले. आचार विचाराने माणूस दिसतो, बहिणाबाईचा रानमेवा शब्दातून मी चाकतो. बहिणाबाईचा रानमेवा शब्दातून मी चाकतो. कारण मी हे चाकलेलं आहे. प्रत्येक कविता मी ते प्रस्ताव वाचली आणि मला इतकं धन्य झालो मी की मला अरे काय हे अफाट आहे म्हणलं सगळं. आचार विचाराने माणूस दिसतो, बहिणाबाईचा रानमेवा शब्दातून मी चाकतो.
मी नाही भीमा कृष्णा गोदावरी वाहती, मी नाही भीमा कृष्णा गोदावरी वाहती, शब्दातून सांगते बोलते गंगेला ते माहिती, शब्दातून सांगते बोलते गंगेला ते माहिती, मी नाही सूर्यचंद्र तारा, पणती पणती मी पणती तेवता आहे, मला तुम्ही तारा, मला तुम्ही तारा. मित्रांनो, आजच्या या काव्य मैफिलीचा आनंद आपण घेतला. आमचे मित्र माऊली हे नेहमी मनोरमाच्या या जसं गंध मातीचा वेढा तसं कुठं शब्द लागला आमच्यावर पुरी कॉलेजमध्ये म्हणायचे की चुकला फकीर मशिदीमध्ये, तसं हे आमचे माऊली कुठून असं ते पळत येतात. आणि मोरे मॅडमने निर्णय घेतला की माऊलीला त्याचं स्थान दिलं पाहिजे, की प्रत्येक वेळेला उगीच 2 शब्द सत्काराला 2 समारोपाला आणि काय ते आभार मानणे. मग त्यापेक्षा माऊलीचा जो खरा कस आहे त्याची पारखी नजर लागते, ते आमच्या मोरे मॅडमनी बघितली आणि त्यांनी निर्णय घेतला की आपण ह्यांना वक्तृत्व म्हणून तासभर बोलू. आणि मी पण माऊली धन्य झालो, तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने अतिशय मांडणी पेरणी केलेली आहे. कारण शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गुमटी जसं आपण म्हणतो तसं तुम्ही केलं. माझे कवयित्री मित्र प्रत्येकाचा नामोल्लेख सत्कार करणं परिवाराची नेहमीची प्रथा आहे. त्या प्रत्येकाचं मी शब्दसुमनातून इथं सत्कार करतो की तुम्ही जो वेळ परिवारावरती दिलेला आहे तर तुमच्या मनापासून मी आभार मानतो. आणि सूत्रसंचालकांना कोण बोलणार आहे का? बरं या 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 माझं मी संपवतो बनवत. दादा बोडके 2 शब्द बोलतील आणि CEO मोहिते मॅडम हे आभार मानतील. लक्षात आलं आतापर्यंत माऊली आणि बहिणाबाई ह्यांनी ह्याच्यावरती एवढं भाष्य केलं की ते हृदयात कायम राहील प्रत्येकाच्या. तरी तुम्ही इथं सगळी कवी आहात, शास्त्रज्ञ आहात, सगळे आहात. तर एक मला अशा व्यथा मांडाव्या अशा वाटतात. जो शेतकरी आज काय करतो तिच्यावर जास्त बोलत नाही कुणी. माझे सैनिक सीमेवर उभा आहेत. ध्यानात ठेवा मित्रांनो, 4 वर्ष कोरोना होता त्यावेळेस माझा शेतकरी बांधावर उभा राहून भाजी पिकवत होता, गाईचं दूध पाटं काढत होता, तो शहरामध्ये पाठवत होता. त्याचं मूल्यमापन कुठं होत नाही, त्याचं गुणगान करत नाही. सीमेवर आपले एवढे जवान बर्फात गारात अंधारात राहतात, ते आपले संरक्षण करतात म्हणून आपण निवांत झोपतो. तरी ह्या दोन्ही ह्याच्यावरती तुम्ही कविता लिहाव्या आणि असं जसं आता ह्यांनी मांडणी मांडली अशी मांडणी मांडावी एवढी माझी अपेक्षा आहे. आज मनोरमा सखी मंचच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त सकाळपासून सकाळी 9 वाजल्यापासून विविध कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं. त्यामध्ये महाआरोग्य शिबिर होतं. डॉक्टर सुमित मोरे यांचं मनोरमा हॉस्पिटल इथे आरोग्य विषयक विविध चाचण्या केल्या. त्याबद्दल मी डॉक्टर सुमित मोरे, मिताली मोरे यांचे आभार मानते. तसेच दुसरा कार्यक्रम होता आपला काव्य संमेलन. यामध्ये विविध कवींनी, त्यामध्ये विराजदार सर असू देत, मोहीकर मॅडम असू देत, राजेंद्र भोसले सर असू देत आणि आपले सर्व ज्यांनी कविता सादर केली त्यांचे मी खूप आभारी आहे. तिसरा रानकाव्य कविता संग्रहाचे जे आधुनिक बहिणाबाई म्हणून आपल्या विमलताई माळी यांनी जी आम्हाला संधी दिली की मनोरमा पब्लिकेशन मोरे साहेबांना जी संधी दिली की तुम्ही पुस्तक प्रकाशन करा, त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे. तसंच प्राध्यापक माऊली जाधव यांचे छत्रपती शिवाजी महाराज यांचे महिला विषयक धोरण. सर तुम्हाला कायम आम्ही थोडंच ऐकलं होतं, एक 5-10 मिनिट. तर जे मॅडमनी जे म्हणजे तुम्हाला दिली आज संधी त्याबद्दल मी, आणि तुम्ही हे कार्यक्रम खूप छान पद्धतीने हे केला त्याबद्दल मी तुमचे आभारी आहे. तसेच या कार्यक्रमात जो कार्यक्रम आज आपण साजरा केला आहे त्या मनोरमा परिवाराच्या अध्यक्षा शोभाताई मोरे मॅडम, ज्यामुळेच आपण सर्वजण इथं एकत्र आहोत. आणि या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माननीय श्रीकांत मोरे साहेबांनी स्वीकारलं, त्याबद्दल मी त्यांची खूप आभारी आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती पद्माकर कुलकर्णी सर, दादासाहेब घोडके सर, मनोरमा बँकेच्या व्हाईस चेअरमन अस्मिताताई गायकवाड मॅडम, रंजनाताई सुरवसे मॅडम, शुभांगी भोसले मॅडम आणि विमलताई माळींचे मिस्टर, तुमचे खूप खूप आभारी आहे. तुम्ही आज त्यांना इथं घेऊन आलात आणि असंच तुम्ही कायम त्यांना साथ द्या. त्यांच्या भरपूर पुस्तकं वाचा आणि त्यांच्या चुका शोधून काढून त्यांना परत एकदा चांगल्या पद्धतीने लिहायला प्रेरणा द्या. आणि आपण सर्व उपस्थित मान्यवर आपल्या सर्वांचे मी खूप आभारी